नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनीत ट्युटोरियल या आपल्या अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपल्याला एक नवीन विषयाला सुरुवात करायची आहे. विषयाचं नाव आहे इकॉनॉमिक्स. विषयाचं नाव आहे इकॉनॉमिक्स. आपल्या सिलेबसला इकॉनॉमिक्स हा विषय नाहीये. आपल्या सिलेबसला भारतीय अर्थव्यवस्था हा पॉइंट आहे. पण अर्थव्यवस्था म्हटलं म्हणजे हा इकॉनॉमिक्सचाच पार्ट आहे. आपल्याला इकॉनॉमिक्स ह्या विषयाच्या मूलभूत कन्सेप्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपण भारतीय अर्थव्यवस्था समजून घेऊ शकत नाही. आपण आजचं जे पहिलं लेक्चर आहे त्यामध्ये बेसिक कन्सेप्टला सुरुवात करूया. आता आपल्याला या टॉपिकवर 2 व्हिडिओ घ्यायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्ट शिकून घेऊ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती घेऊ. आपल्या सिलेबसला भारतीय अर्थव्यवस्था हा पॉइंट आहे, पण अर्थव्यवस्था ही अर्थशास्त्रावरच डिपेंड आहे. म्हणून आपण अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स पासून सुरुवात करूया. मग आता कोणत्याही विषयामध्ये सर्वात बेसिक काय असतं आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, जरी मी बेसिक म्हणतोय याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारत नाही. तितकी मोठी परीक्षा तितकं बेसिक्सवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे आपण काय करूया, बेसिक्सला सुरुवात करूया. त्याच्याने विषयात इंटरेस्ट पण तयार होईल तुम्हाला आणि समजायला पण चांगलं वाटेल, कारण लिंक लागेल पूर्ण. मग आपल्याला बघायचं आहे की इकॉनॉमिक्स हा विषय. आता कोणत्याही विषयामधला सर्वात बेसिक काय असतं माहिती का, त्या विषयाचं नाव का आलं. इकॉनॉमिक्सला आपण इकॉनॉमिक्सच का म्हणतो, पॉलिटिक्स का म्हणत नाही. आपण तर मुद्दा आहे ना. आपण बेसिक्स पासून सुरुवात करू, म्हणजे त्याच्या नावापासून सुरुवात करू. इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे हा तयार झालाय ओइकोनॉमिया या शब्दापासून. या ओइकोनॉमिया याचा अर्थ राहतो कौटुंबिक व्यवस्थापन. मग कौटुंबिक व्यवस्थापन पासून अर्थशास्त्र हा शब्द कसा तयार झाला असेल, याच्यामागे एक स्टोरी अशी आहे की बघा, आज जो अर्थशास्त्र हा विषय, इकॉनॉमिक्स हा विषय, आजचे जे अर्थशास्त्र आहे हे संपूर्ण जगासाठी काम करत असतं. म्हणजे आपण बघा, आपण राज्याच्या अर्थशास्त्राचा विचार करतो, महाराष्ट्र. त्यानंतर आपण देशाच्या अर्थशास्त्राचा विचार करतो, भारत. आता आपण जगाच्या अर्थशास्त्राचा विचार करायला लागलोय. इतकी मोठी व्याप्ती होऊन गेली कोणाची, अर्थशास्त्राची. बरोबर आहे का नाही. आज अमेरिका इराकमध्ये युद्ध चालू आहे. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या देशामध्ये गॅसची किंमत वाढून गेली आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे इतकं अर्थशास्त्र एकत्र होऊन गेलंय. अर्थशास्त्राची व्याप्ती इतकी मोठी आहे. पण ती सुरुवात कुठून झाली? ती सुरुवात झाली कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेपासून. कुटुंबामध्ये पैसा कसा वापरला जातोय, कौटुंबिक व्यवस्थापन कसं होतंय, यापासून याची सुरुवात झाली. सुरुवातीला जग इतकं जवळ नव्हतं. माणूस फक्त स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करायचा. आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करायचो. समजा घरामध्ये एक कर्ता पुरुष आहे, तो पैसे कमवतो. करती स्त्री समजा कमवत असेल किंवा घर सांभाळत असेल. आता तो पुरुष पैसे आणतोय घरामध्ये. मग पहिला मुद्दा काय असतो की आपल्याला घर चालवायचंय. आपण घर चालवण्यामध्ये पैसे खर्च करतो महिन्याचे. त्यानंतर त्यांच्या आई-वडील असतील त्यांचा दवाखान्याचा खर्च करायचा आहे. मुलांच्या शाळेचा खर्च करायचा आहे. एवढा सर्व खर्च करून काही पैसे बचत ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपण कौटुंबिक व्यवस्थापन करतो. कधी-कधी आपल्या घरी मोठी अडचण येऊन जाते. मग आपण दुसऱ्याकडून पैसे उसने घेतो. कधी-कधी काय असतं की आपल्याकडे पैसे जास्त असतात, मित्राला गरज असते. आपण त्यांना उसने देतो. एवढा जो व्यवहार आहे हा कुटुंबामध्ये चालत असतो. याला कौटुंबिक व्यवस्थापन म्हणत असतात. मग एका कुटुंबाच्या अर्थशास्त्रापासून सुरुवात झाली आणि आज आपण जगाच्या अर्थशास्त्रामध्ये पोहोचून गेलोय. आज जगामध्ये ते चालू आहे. भारत काय करतो? भारत देश हा पैसे कमवतोय काही ना काही. आपल्या स्वतःच्या वस्तू आपण विकतो, पैसे कमवतो. त्या पैसे कमवल्यानंतर आपण काय करतो? त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये लोकांवर खर्च करतो. ते खर्च करून आपण काही पैसे बचत करून ठेवतो रिझर्व्ह, आणि काही पैसे आपण दुसऱ्याला कर्ज दिलेलं असतं, काही बाहेरून कर्ज घेतलेलं असतं. सेम देशाची अर्थव्यवस्था काम करत असते. म्हणून कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसारखीच देशाची अर्थव्यवस्था चालते आणि आज जगाची अर्थव्यवस्था चालते. म्हणून अर्थशास्त्राला आपण तो शब्द घेऊन घेतला. इकॉनॉमियाचं काय झालं? इकॉनॉमिक्स असं झालं. कौटुंबिक व्यवस्थापन असा जगाचं अर्थशास्त्र. आता एक 12वीच्या पुस्तकामध्ये एक वाक्य दिलंय. तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न येईल. अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राची राणी असं कोण म्हटलं होतं? असं म्हटले होते पॉल सॅम्युअल्स. हा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. 12वीच्या पुस्तकातून स्टेट बोर्ड मधून काय म्हणतात एमपीएससी प्रश्न विचारत असते. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, तुम्हाला अनेक पुस्तकं वाचायची गरज नाहीये. आपली नोट्स फक्त चांगली करा, याच्यातून तुम्हाला प्रश्न दिसतील. आता पॉल सॅम्युअल असं म्हटले का बरं, की अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्रांची राणी. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, मानवशास्त्र येतं, त्यानंतर राज्यशास्त्र येतं, त्यानंतर इकॉनॉमिक्स सुद्धा येतो, अर्थशास्त्र. मग पॉल सॅम्युअल असं का म्हटलं, की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्रांची राणी. खरं आहे ते. त्याचं कारण असं आहे, की जगामध्ये जेवढ्या क्रिया होतात, त्या सर्व पैशासाठी होतात. पैसा म्हणजे अर्थ. पैसा म्हणजे अर्थ. जगामध्ये जेवढ्या क्रिया झाल्या, त्या पैशांमुळे होत असतात. एक स्वामी विवेकानंद यांचं एकदम भारी वाक्य आहे, की पहिले माणसाचं पोट पुढे जातं, मग माणसाचा मेंदू पुढे येतो. म्हणजे कधीही तुम्ही घराच्या बाहेर निघा, पहिले पोट बाहेर जातं, मग डोकं बाहेर येतं. म्हणजे याचा अर्थ असं काय? पोट म्हणजे भूक. पहिले भूक लागते माणसाला, माणूस भूक भागवण्याचा विचार करतो आणि त्यासाठी नंतर मेंदू वापरतो. खरी गोष्ट आहे ती. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे लागतात आपल्याला. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जिथे-जिथे पैसा तयार होईल, ते काम आपण करायला लागलो. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. जेवढे पण सामाजिक शास्त्र झाली, इतिहासातल्या लढाया झाल्या, वर्तमानातल्या लढाया होत आहे किंवा भविष्यातल्या लढाया होतील, या फक्त पैशासाठी होत आहे, म्हणजे अर्थासाठी होत आहे.
म्हणून ते असं म्हटले की अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राची राणी. आता प्रत्येक विषयाचे आपण जनक म्हणतो, जसं फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बॉटनी, तसं फादर ऑफ फिजिक्स तुम्हाला माहिती, फादर ऑफ फिजिक्स कोण म्हणतो आपण? आपण न्यूटनला म्हणतो हा. तसं फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हणता? तर फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणता ॲडम स्मिथ यांना. हे ते ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हणत असतो. त्यांचं पुस्तक फार फेमस आहे, द वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे काय? देशाची संपत्ती, देशाची संपत्ती किंवा राष्ट्राची संपत्ती, द वेल्थ ऑफ नेशन्स हे त्यांचं पुस्तक एकदम फेमस आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काही महत्वाचे मी व्यक्ती सांगतो आणि त्यांचे पुस्तकं सांगतो अर्थशास्त्रासंबंधी. भारतातील एक व्यक्ती, एक कौटिल्य, त्यांना आपण चाणक्य म्हणून ओळखतो. त्यांचं पुस्तक होतं अर्थशास्त्र. आता ते चंद्रगुप्त मौर्य यांचे काय म्हणता गुरु होते असं म्हटलं जातं. त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते राजाचे गुरु होते. राजाने राज्यकारभार कसा चालवावा यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव दिलं अर्थशास्त्र. वास्तविक त्याच्यामध्ये काय आहे? राज्याच्या संबंधीच्या गोष्टी, राज्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये, पॉलिटिक्स आहे. पण नाव त्याचं काय? अर्थशास्त्र. त्यामध्ये थोडंसं पैशांचं पण गोष्टी दिलेल्या आहेत की राजाने पैसे कसे खर्च करावे, कुठे खर्च करावे, हे त्यांचं पुस्तक आहे कौटिल्य यांचं अर्थशास्त्र. एकदा एमपीएससीने कौटिल्य यांच्या नावावर प्रश्न विचारला होता. त्यांचं नाव विष्णुगुप्त असं होतं, विष्णुगुप्त. ॲडम स्मिथ सांगितलं तुम्हाला राष्ट्रांची संपत्ती या पुस्तकाचं नाव फार महत्वाचं आहे, द वेल्थ ऑफ नेशन्स, राष्ट्रांची संपत्ती. यांनी काय केलं माहिती का? यांच्या अगोदरपर्यंत फक्त काय होतं माहिती का? लोक त्यांच्या प्रांतांची किंवा त्यांच्या गावाची काय करायचे, पैसे मोजायचे किंवा पैशांचा विचार करायचे. यांनी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था एक आहे असं दाखवून पुस्तक लिहिलं. त्यामुळे आपण काय म्हणतो? फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर पुढचे व्यक्ती अल्फ्रेड मार्शन. यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा एक ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचे लिओनल रॉबिन्स. यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हे पुस्तक लिहिलं. जे पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं, बघा सर्वच लक्षात ठेवायची गरज नाही. यांचं नाव लक्षात राहिलं कारण हे भारतीय, हे तो लक्षात ठेवायचं कारण हे जनक आहे. आणि यांचं नाव लक्षात ठेवायचं जॉन मेनार्ड केन्स, एकदम फेमस व्यक्ती. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगार, व्याज म्हणजे इंटरेस्ट, रोजगार, व्याज आणि पैशाचा सर्वसाधारण सिद्धांत, सर्वसाधारण सिद्धांत हे त्यांचं पुस्तक आहे द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. 1930च्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये फार मोठी मंदी आली होती. अमेरिका डबल चालला गेला होता. अशा वेळेस ज्या माणसाने अमेरिकेला वाचवलं त्याचं नाव होतं जॉन मेनार्ड केन्स. हे फार महत्वाची व्यक्ती 19 मध्ये. त्यांचं पुस्तक आपल्यासाठी महत्वाचं आहे. एकदा एमपीएससी याच्यावर प्रश्न पण विचारलेला होता. आता मी काय करेन माहिती का? जसं लेक्चर घेतो मी, सुरुवातीला लेक्चरमध्ये काय करतो माहिती का? की तुम्ही जे शिकणार आहे, तुम्हाला मेन काय, तुम्हाला पेपर द्यायचा आहे एमपीएससीचा. तर एमपीएससी प्रश्न कसे विचारते आणि ते प्रश्न आपण कसे टॅकल केले पाहिजे, कशा आपण ऑप्शन कट केले पाहिजे, हे पण मी तुम्हाला शिकवत चालेल. बऱ्याच लोकांचं असं असतं ना, त्यांना नॉलेज असतं पण पेपरमध्ये अप्लाय करता येत नाही. आपल्याला ती चूक करायची नाही. मी तुम्हाला सांगत चालेल की पेपरला ऑप्शन कसे कट करावे लागतात, तुम्हाला समजलं असते. बघा आता आपल्याला चालू करायचं आहे इकॉनॉमीच्या बेसिक्स पासून. आपण इकॉनॉमिक्सचं बेसिक बघितलं म्हणजे नावं बघितलं. आता इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय असते आपल्याला बघायचंय. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा. पण जो पैसा आहे आपल्या घरातला त्याच्यामध्ये आणि अर्थमध्ये फरक असतो. कसं असतं माहिती का? अर्थ म्हणजे तुम्ही वित्त पण म्हणू शकता. वित्त म्हणजे काय? असा पैसा जो वापरला जातोय, जो दिला जातोय कर्जा रूपाने किंवा कर्ज रूपाने घेतला जातोय किंवा वापरला जातोय, त्याला आपण अर्थ म्हणतो. आपल्या घरातला जो पैसा आहे तो पडलेला आहे, तो पैसा तो वापरत नाही आपण, तो जो आपण वापरतोय तोच तो अर्थ. मग अर्थशास्त्र म्हणजे काय माहिती का? किंवा अर्थव्यवस्था म्हणजे काय माहिती का? अशी कोणतीही व्यवस्था, अशी कोणतीही सिस्टीम ज्याच्यामध्ये पैशाच्या संबंधीचे कार्य होत आहे, पैशाच्या संबंधीचे कार्य होत आहे, त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. हा पॉईंट फार महत्वाचा आहे. कसं बघा, पहिले आपला आर्थिक व्यवहार समजून घ्यावा लागतील. एकदा व्याख्या वाचून दाखवतो. आर्थिक व्यवहाराच्या संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था तयार होते तिला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. आता आर्थिक व्यवहार म्हणजे काय? 4 प्रकारचे आर्थिक व्यवहार असतात. म्हणजे ज्याच्याने पैसा तयार होतो किंवा पैसा ट्रान्सफर होतो किंवा पैसा वापरला जातो, असे व्यवहार यांना आपण आर्थिक व्यवहार असं म्हणतो. कसं असतं बघा, मी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून सांगतो. आपल्या गावामध्ये एक लहान मुलगी आहे, तिला बिस्किट पुडा खायचा आहे. मग आता हिच्यापर्यंत हा बिस्किट पुडा कसा तयार होतो किंवा कसा पोहोचतो बघा. सर्वात पहिले एका फॅक्टरीमध्ये बिस्किट पुडा तयार होईल, उत्पादन होईल, याला आपण प्रोडक्शन म्हणू. सर्वात पहिले काय होईल? बिस्किट पुड्याचं प्रोडक्शन होईल. त्यानंतर काय होईल? आता ही फॅक्टरी तर शहरामध्ये, ही मुलगी गावामध्ये, इथपर्यंत बिस्किट पुडा पाठवा लागेल का नाही? त्यासाठी ट्रान्सपोर्ट होत असतो. त्यासाठी काय होत असतं? ट्रान्सपोर्टेशन होत असतं. याला आपण काय म्हणतो? याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. तिथून ते बिस्किट पुडे वेगवेगळ्या दुकानांना डिस्ट्रीब्यूट होतात. याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. पुढची जी प्रक्रिया असते ती काय असते मग? डिस्ट्रीब्युशनची. फॅक्टरीमधून तो माल वेगवेगळ्या दुकानांना पोहोचवला जातो, डिस्ट्रीब्यूट होतो. आता असा हा माल एक ट्रक घेऊन एका गावातल्या दुकानापर्यंत पोहोचला.
दुकानदाराकडे तो काय आला, बिस्किट पुडा आला. अजून तो त्या मुलीपर्यंत पोहोचलेला नाही. मुलगी काय करेल, त्या दुकानदाराकडे जाईल, दुकानामध्ये जाईल, त्याला काय करेल, त्याला पैसे देईल, बघा पैसे देईल, आणि मग तो तिच्याकडून काय करेल, बिस्किट पुडा, त्याच्याकडून ती काय करेल, बिस्किट पुडा घेईल. याला म्हणता एक्सचेंज, याला म्हणता एक्सचेंज. पैशाचं आणि वस्तूचं एक्सचेंज होतंय. आणि मग बिस्किट पुडा तिच्याकडे जाईल आणि ती बिस्किट पुडा खाणार. तिने पैसे का खर्च केले, कारण तिला बिस्किट पुडा खायचा आहे. मग खाणे हा पण एक महत्वाचा गुणधर्म आहे. याला उपभोग म्हणून आपण, शेवटी कन्झम्पशन होईल. या ज्या 4 क्रिया असतात त्यांना आर्थिक व्यवहार म्हणतात. सर्वात पहिले काय असतं, वस्तूचं प्रोडक्शन होतं, नंतर काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं, नंतर एक्सचेंज होतं, आणि सर्वात शेवटी काय असतं, मग कन्झम्पशन असतं. कन्झम्पशनला आपण बऱ्यापैकी विसरून जातो. आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट खाणे किंवा वापरणे म्हणजे कसं काय आर्थिक क्रिया, याच्यामध्ये तर काही पैसा येत नाही. पण तसं राहत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही पैसा देऊन वस्तू वापरताय, तसं तुम्ही या क्लासचा उपभोग घेताय, कन्झम्पशन करताय, तुम्ही पैसे दिले का नाही, हा सुद्धा आर्थिक व्यवहार आहे. तुम्ही एखाद्या कटिंगवाल्या दुकानाकडे गेले, तुम्ही कटिंग केली त्याच्याकडून, तुम्ही त्याला पैसे दिले का नाही, ते पण कन्झम्पशन आहे. तुम्ही सेवा उपभोगताय. किती मुलगी काय करते, वस्तू उपभोगते. याचा अर्थ असा नाही की एखादी गोष्ट खातोय म्हणजे काय ती आर्थिक क्रिया होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही घरात बसले आणि तुम्ही जेवण करताय. तुमच्या आईने तुम्हाला एक पोळी वाढली, नंतर तुम्ही अजून एक पोळी मागितली. तुमची आई तुम्हाला पोळी देते, ही आर्थिक क्रिया आहे का? नाही. कारण तुम्ही तुमच्या आईला पैसे दिलेले नाहीत. जिथे पण पैसा द्यावा लागतोय ते कन्झम्पशन आर्थिक व्यवहारमध्ये येत असतं. समजतंय? मग आता या 4 गोष्टी काय असतात, आर्थिक व्यवहारमध्ये येत असतात. वस्तूचं प्रोडक्शन, नंतर डिस्ट्रीब्युशन, नंतर एक्सचेंज, नंतर कन्झम्पशन. ज्या पण संस्था या आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये येत असतात. म्हणजे फॅक्टरीचा अभ्यास सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये येईल. या ट्रान्सपोर्टचा अभ्यास पण कशामध्ये येईल, अर्थव्यवस्थेमध्ये येईल. या दुकानदाराचा अभ्यास पण अर्थव्यवस्थेमध्ये येईल. आणि लोकांना काय वस्तू खायच्या आहेत, कन्झम्पशन काय काय होणार आहे, याचा अभ्यास सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये येईल. 4 प्रकारचे आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक क्रिया असतात. एक असतं पहिलं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजे विभाजन, त्यानंतर वस्तू आणि पैसा यांचा विनिमय म्हणजे एक्सचेंज, आणि शेवटचं कन्झम्पशन म्हणजे उपभोग. आता पुढचा मुद्दा, उत्पादकाची साधने किंवा उत्पादकाचे घटक यांना आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो. यांना आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो. चला, मला आता काय करायचं माहिती का, मला आता हा बिस्किट पुडा प्रोडक्शन करायचं बिस्किट पुड्याचं, म्हणजे मला फॅक्टरी टाकावी लागेल. मग आता एक फॅक्टरी टाकण्यासाठी मला काय काय लागू शकतो बघू आपण. एक फॅक्टरी टाकण्यासाठी मला काय काय लागू शकतो, या विषयाची सर्वात खास गोष्ट काय माहिती का, याच्यात तुम्हाला पाठांतर काही करायचं नाही. काही गोष्टी पाठ करायच्या आपल्याला, पण जास्त करून गोष्टी समजून घ्यायच्या. त्यामुळे एकदम इंटरेस्टिंग विषय आहे. आता मला इथे काय करायचंय, बिस्किट पुड्याचं प्रोडक्शन करायचंय. बिस्किट पुड्याचं प्रोडक्शन करायचंय. मला काय काय लागेल तुम्ही सांगा. मला फॅक्टरी टाकायची, सर्वात पहिले मला लागेल जमीन. बिना जमिनीची तर असं कोणी आहे का ज्याने हवेत फॅक्टरी टाकली, नाही. जमिनीत काय म्हणतो आपण, फॅक्टरी टाकत, जमिनीवर आपण फॅक्टरी टाकत असो. सर्वात पहिले आपल्याला जमीन लागेल, याला आपण लँड म्हणू, म्हणजे भूमी. सर्वात पहिले काय लागेल, लँड लागेल म्हणजे भूमी. पहिला फॅक्टर काय लागला मला प्रोडक्शनचा, आपण काय शिकतोय, प्रोडक्शनचे फॅक्टर. प्रोडक्शनचे फॅक्टर, पहिला फॅक्टर काय लागला, की मला जमीन लागते, लँड लागते. त्यानंतर काय लागेल, आता जमीन तयार होऊन गेली, जमीन होऊन गेली. त्यानंतर पुढचं आता मला मजूर लागेल. मी एकटा थोडीच सर्व कामं करू शकतो, बरोबर आहे का नाही. मला काय लागतील, मला मजूर लागतील. दुसरा जो फॅक्टर राहील तो काय राहील, तो राहील मजूर. तो काय राहील, मजूर. मजूर यांना आपण वर्कर्स म्हणू, यांना आपण वर्कर्स म्हणू हं. आता मजूर येऊन गेले, त्यानंतर जमीन येऊन गेली. पुढचा मुद्दा काय राहील, मला मशीन्स लागतील का नाही, मला मशीन्स लागतील. त्यानंतर लोकांना पगार द्यावे लागतील. मग अनेक पैसा लागेल, यासाठी मला भांडवल लागेल. पैसा पण लागेल ना, भांडवल, याला म्हणतात कॅपिटल. तिसरा फॅक्टर काय लागला मला, भांडवल, याला कॅपिटल म्हणतात. कॅपिटल. सर्वात महत्वाचं मी स्वतः लागेल का नाही. मी काय टाकतोय या फॅक्टरीमध्ये, मी एंटरप्रेनरशिप टाकतोय, म्हणजे मी उद्योजकता आणतोय माझी स्वतःची. मी स्वतः प्लॅन केला पाहिजे ना फॅक्टरी टाकायचा. उद्योजक पण लागतो ना, मालक तर लागेल ना फॅक्टरी टाकायला. तो उद्योजकता आणतो, म्हणजे तो एंटरप्रेनरशिप आणतो. चौथी जी फॅक्टर असते, जी सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे उद्योजकता. याला आपण एंटरप्रेनरशिप असं म्हणत असतो. एंटरप्रेनरशिप असं म्हणत असतो, समजलं. असे 4 फॅक्टर असतात प्रोडक्शनचे. असे 4 फॅक्टर असतात प्रोडक्शनचे. ज्याच्याकडे 4 फॅक्टर आहे, तो एखादी वस्तू प्रोडक्ट तयार करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. मग 4 फॅक्टर सुद्धा आपल्याला शिकावे लागतात अर्थव्यवस्थेमध्ये. आता घटक उत्पन्न, फॅक्टर इन्कम. काय, फॅक्टर इन्कम. म्हणजे हे जे 4 फॅक्टर मी आणले होते, कोणते कोणते, लँड, वर्क, कॅपिटल, एंटरप्रेनरशिप. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. हे जे मी 4 फॅक्टर आणले होते, यांचा काय इन्कम आहे, ह्या तयार का होत आहेत. एखाद्या माणसाच्या मनात असा विचार काय येतो की मला कंपनी टाकायची,
एखाद्या व्यक्तीला असं वाटतं का बरं की यार चला माझी जमिनींना देऊन देऊ फॅक्टरी टाकण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं का बरं की चला या कंपनीत काम करू. काही ना काही कारण असेल ना. त्यांना इन्कम पाहिजे असतं, पैसा पाहिजे असतो. याला म्हणतात फॅक्टर इन्कम. आता ही जी जमीन आहे, त्याने ही जमीन दिली समजा. तो व्यक्ती काय घेईल माझ्याकडून? माझी कंपनी आहे. मी दुसऱ्याकडून जमीन घेतली असणार फॅक्टरी टाकायला. तो जमीनवाला माझ्याकडून काय घेईल? रेंट घेईल. तो काय घेईल माझ्याकडून? रेंट घेईल. आता मी काय सांगतोय फॅक्टर इन्कम. या फॅक्टर जे 4 प्रोडक्शनचे त्यांचं उत्पन्न काय? फॅक्टर इन्कम. चला. हा जो लँडवाला आहे माझ्याकडून काय घेईल? रेंट घेईल. रेंटला मराठीमध्ये खंड असं म्हणतात. रेंटला काय म्हणतात? खंड म्हणतात. आता हे जे मजूर माझ्या फॅक्टरीमध्ये काम करताय, हे माझ्याकडून काय घेतील? मजुरी घेतील किंवा पगार घेतील. मजुरी किंवा पगार घेतील. यांना आपण वेजेस म्हणू. पुढचं, त्याने मला कॅपिटल दिलं होतं. त्याने मला पैसा दिला होता उसना. वस्तू घेण्यासाठी किंवा मशीन्स घेण्यासाठी. त्याला मी काय देईल? त्या पैशावर मी त्याला व्याज देईल का नाही? म्हणजे मी त्याला इंटरेस्ट देईल, व्याज देईल. हा तिसरा फॅक्टर इन्कम झाला, इंटरेस्ट. आणि सर्वात महत्वाचं, मी माझी उद्योजकता लावली होती. मी एवढी रिस्क घेतली. मला काय भेटेल? मला भेटेल प्रॉफिट. मला काय भेटेल? प्रॉफिट म्हणजे मला नफा भेटेल. याला म्हणता काय? फॅक्टर इन्कम. प्रत्येक फॅक्टरचं स्वतःचं काही उत्पन्न नाही. याला फॅक्टर इन्कम म्हणत असता. एवढ्या गोष्टींचा अभ्यास करणं, या सर्व गोष्टींपासून अर्थव्यवस्था तयार होते. यांचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करत असतो. ओके, तुम्हाला हे समजलं असणार की आपण 4 पॉईंट बघितले, 4 साधनं बघितली आणि त्या 4 इंची इन्कम बघितली. आता जो सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे देशाचं उत्पन्न मोजायचं. तो मी तुम्हाला शिकवणार आहे. थोडासा किचकट टॉपिक आहे, तो मुलांना समजत नाही, पण काही काळजी करू नका. मी व्यवस्थित शिकवेल तुम्हाला. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल की आपण उत्पन्न मोजतो कसं. त्याची एक हिंट फक्त तुम्हाला देऊन देतो मी. देशामध्ये मला उत्पन्न मोजायचंय, तर मी 3 प्रकारे देशाचं उत्पन्न मोजू शकतो. असं समजा की 5 रुपयाला एक बिस्किट पुडा आहे. 5 रुपयाला एक बिस्किट पुडा आहे आणि असे 2 बिस्किट पुडे तयार होत आहे. म्हणजे टोटल 10 रुपयाचं आपलं देशामध्ये उत्पन्न आहे. देशामध्ये दुसरं काहीच तयार होत नाही. फक्त 2 बिस्किट पुडे तयार होत आहे. म्हणजे 10 रुपये काय आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. नॅशनल इन्कम आहे. बरोबर आहे का नाही? आपण बऱ्याचदा त्याला जीडीपी म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा न्यूजमध्ये हेडलाईन ऐकत असणार. जीडीपी वाढतोय, जीडीपी कमी होतोय असं. मग याला आपण काय म्हणतो? सामान्यतः राष्ट्रीय उत्पन्नाची जवळपासची संकल्पना आहे. देशाचं उत्पन्न समजा 10 रुपये असं समजू आपण. आता मी हे 10 रुपये कसे मोजू शकतो बघा. मी 3 प्रकारे 10 रुपये मोजू शकतो. कसं बघा? मी किती रुपयाचे बिस्किट पुडे तयार केले? प्रोडक्शन. मी 2 बिस्किट पुडे तयार केले. ओके. आणि एकाची किंमत 5 रुपये होती. 10 रुपयाचे बिस्किट पुडे तयार केले. म्हणजे मी इथे बघू शकतो किती प्रोडक्शन झालं. याच्यावरून मी देशाचं उत्पन्न मोजू शकतो. याला काय म्हणतात? याला उत्पादन पद्धत म्हणतात. प्रोडक्शन मेथड म्हणतात. दुसरं, मी असं पण करू शकतो, किती वस्तू विकल्या गेल्या. या मुलीने किती बिस्किट पुडे घेतले? 2 होते, 2 घेतले. या मुलीने 2 बिस्किट पुडे घेतले. म्हणजे 2 बिस्किट पुड्यासाठी ₹5-5 म्हणजे 10 रुपये खर्च केले. असं पण मी देशाचं उत्पन्न मोजू शकतो. याला खर्च पद्धत म्हणतात. आणि तिसरी गोष्ट, हे बिस्किट पुडे तयार करताना जे प्रोडक्ट तयार केलं मी, त्यासाठी जे मला फॅक्टर लागले, त्यांनी किती पैसे कमवले? म्हणजे फॅक्टर इन्कम किती झाली? याच्यावरून सुद्धा मी काय करू शकतो? देशाचं उत्पन्न मोजू शकतो. समजा मी आहे ना ₹2 रेंट दिलं होतं. ₹2 मी रेंट दिलं होतं. त्यानंतर समजा मी ₹2 पगार दिला होता. समजा मी ₹2 व्याज दिला. ₹6 झाले आणि ₹4 मी प्रॉफिट कमवला. असे हे ₹10 तयार झाले. ही जी पद्धत असते याला आपण फॅक्टर इन्कम किंवा फॅक्टरनी इन्कम मेथड म्हणतो याला. याला आपण इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न पद्धत म्हणतो. आता हा एकदम महत्वाचा एमसीक्यू मी तुम्हाला सांगतोय. हा बिलकुल विसरायचा नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. कोणत्या? पहिली पद्धती म्हणजे उत्पादन पद्धत. दुसरी जी ती खर्च पद्धत आणि तिसरी जी कोणती? तिसरी जी पद्धती आहे उत्पन्न पद्धत. 3 पद्धतीमध्ये आपण देशाचं उत्पन्न मोजू शकतो. हा एकदम महत्वाचा एमसीक्यू आहे. हा बिलकुल विसरू नका. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. 3 पद्धती आहे. पहिली पद्धत ती म्हणजे उत्पादन पद्धत. हिला आपण प्रोडक्ट मेथड म्हणू शकतो किंवा प्रोडक्शन मेथड म्हणू शकतो. दुसरी एक खर्च पद्धत आणि तिसरी याला आपण एक्सपेंडिचर मेथड म्हणतो आणि तिसरी उत्पन्न पद्धत याला आपण इन्कम मेथड म्हणत असतो. 3 प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. अशा वेळेस काय असतं माहिती का? एमपीएससी चौथा कोणता पण ऑप्शन तयार करू शकते. बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे 3 लोक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला बेसिक पहिली स्लाइड समजली असणार मी काय शिकवलं. मी तुम्हाला हे शिकवलं की अर्थव्यवस्था काय असते.
अर्थव्यवस्था म्हणजे जिच्यामध्ये आर्थिक व्यवहार होत आहे, आर्थिक व्यवहारामध्ये गुंतलेल्या संस्था, लोक यांचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्था. मग आर्थिक व्यवहार कोणते कोणते असतात? 4 प्रकारचे आर्थिक व्यवहार असतात. प्रोडक्शन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज, कन्झम्पशन. आता या एखादी वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी जे फॅक्टर लागतात त्याला आपण उत्पादकाचे घटक असं म्हणत असतो. 4 फॅक्टर लागत असतात. जमीन लागते, मजूर लागतो, त्यानंतर भांडवल लागतं आणि उद्योजक लागतो. बरोबर? लँड, नंतर वर्क, त्यानंतर कॅपिटल आणि महत्वाचं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. यांना आपण उत्पन्नाचे घटक म्हणत असतो. या घटकांना काय मिळतं? त्याला आपण घटक उत्पन्न म्हणतो, फॅक्टर इन्कम म्हणतो. जमीन देणाऱ्याला काय मिळतं? रेंट मिळतो. काम करणाऱ्याला काय मिळतं? वेजेस मिळतात. ज्याने भांडवल लावलं त्याला काय मिळतो? इंटरेस्ट मिळतो. आणि जो उद्योजक आहे त्याला काय मिळतं? प्रॉफिट मिळतो. याला आपण काय म्हटलं होतं? घटक उत्पन्न म्हटलं होतं. आता पुढचा मुद्दा काय बघितला आपण? की राष्ट्रीय उत्पन्न आपण कसं मोजतो? 3 पद्धतीने: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. चला आपण आता पुढे येऊ. आता आपण अर्थव्यवस्था काय असते ते समजून घेतलं. आता आपल्याला अर्थव्यवस्थेचे प्रकार बघायचे. अर्थव्यवस्थेचे 2 प्रकारे प्रकार पडतात. पहिले, उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. उत्पादक साधनं कोणते कोणते होते? मी सांगतो तुम्हाला. लँड, वेजेस, त्यानंतर कॅपिटल आणि त्यानंतर काय होतं? एक एंटरप्रेन्योरशिप. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार म्हणजे जो व्यक्ती कंपनी टाकतोय, जमीन कोण देतंय, भांडवल कोण लावतंय, कामगारांची भरती कोण करतंय, हे जे ठरवतो त्याच्यानुसार. जर हे सर्व सरकार करत असेल, सरकार एखादा बिझनेस चालू करतोय, सरकारच जमीन देतोय, सरकारच कंपन्या तयार करतोय, सरकारच लोकांची भरती करतंय, त्या अर्थव्यवस्थेला म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्था. त्या अर्थव्यवस्थेला म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. जर समजा हे सर्व कामं म्हणजे जमीन द्यायचं, कंपनी टाकायचं, त्यानंतर वर्करांची भरती करायचं, हे सर्व जर प्रायव्हेट कंपन्या करताय, सरकार करत नाहीये, त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतात. आणि जर समजा काही उद्योग सरकार करतंय, काही उद्योग प्रायव्हेट कंपन्या करताय, त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणत असतो, मिक्स इकॉनॉमी म्हणत असतो. तुम्हाला समजलं असतं भारत कोणत्या अर्थव्यवस्थेत आहे? भारत मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहे. बघा, क्युबा सारखा जो देश आहे ना, हा एकदम जास्त समाजवादी आहे. अमेरिका सारखा जो देश आहे, हा एकदम जास्त भांडवलशाही आहे. अमेरिकेमध्ये सरकार फारच कमी गोष्टी करत असतं, जास्त करून प्रायव्हेटच कंपन्या आहेत. क्युबामध्ये जास्त करून सरकारच गोष्टी करत असतं. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये काही उद्योग सरकार करतं, काही उद्योग प्रायव्हेट कंपन्या करतात. जसं माझी इच्छा झाली की चला क्लास चालू करून देऊ, मी क्लास चालू करून दिला, ही प्रायव्हेट कंपनी झाली. पण मी असं म्हणू शकतो का चला मी रेल्वे चालू करून देतो? नाही, रेल्वे मी करू शकत नाही, रेल्वे सरकारच चालवेल. काही उद्योग सरकारच करू शकतो, काही उद्योग प्रायव्हेट लोक करू शकतात. आपण मिक्स इकॉनॉमीमध्ये आहे. पण तुम्ही बघा, आपण एकदम मिडलला नाहीये. आपण आता इकडे राईट साईड चाललोय, म्हणजे आपण US कडे चाललोय. याचा अर्थ काय? आता आपण प्रायव्हेट कंपन्यांना काय करतोय? चालना देतोय. म्हणून तुम्ही बघितलं असणार की आपले पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्टार्टअप चालू करा, स्टँडअप चालू करा. म्हणजे काय? लोकांना कंपन्या टाकायला ते प्रोत्साहन देत आहे. म्हणजे आपण आता मिक्स करून कुठे चाललोय? भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे चाललोय. याच्यावर आयोगाने भरपूरदा प्रश्न विचारला MPSCने की भारताची अर्थव्यवस्था ही कोणती अर्थव्यवस्था आहे? मिश्र. आणि तिचा प्रवास कुठे चालू आहे? भांडवलशाही दिशेने चालू आहे. आता हे जे असतं ना, जे राईट साईडला आहे, तर आपण राईटिस्ट गव्हर्नमेंट म्हणतो. आणि जे लेफ्ट साईडला तर आपण लेफ्टिस्ट म्हणतो. लेफ्टिस्ट म्हणजे सिंपल अर्थ असा आहे की ते सरकारची मक्तेदारी जास्ती असते. राईटिस्ट मध्ये काय असतं की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो आणि प्रायव्हेट कंपन्या जास्ती ताकदवर होत असतात असं. आता हे झालं अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार कंपन्या कोण चालवतंय, कामगारांना जॉब कोण देतंय, कोणत्या वस्तू तयार होत आहे, कोण ठरवतं त्याच्यानुसार. सरकार ठरवेल तर समाजवादी, प्रायव्हेट कंपन्या ठरवेल तर काय? त्याला आपण म्हणू भांडवलशाही. मिक्स म्हणजे दोघांच्या मधलं. आता विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार सुद्धा 2 प्रकार पडतात. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा चांगला आहे, लोकांना जॉब चांगला आहे, लोक एकदम आरामात राहत आहे, त्याला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणू. जिथे गरिबी जास्त आहे, लोकांना काम नाही, बेरोजगारी आहे, पैसा कमी आहे, त्याला आपण अविकसित अर्थव्यवस्था म्हणू. पण सामान्यतः हे जे देश असतात, हे नेहमी प्रयत्न करत असतात की आपण चांगलं व्हावं. पण आपण असं यांचा मॉरल डाऊन करत नाही की तुम्ही अविकसित आहे. यांना आपण काय म्हणतो? यांना आपण विकसनशील म्हणतो, डेव्हलपिंग म्हणतो. बरोबर? आपण अंडर डेव्हलप वगैरे कोण म्हणत नाही, आपण डेव्हलपिंग असं म्हणत असतो, विकसनशील म्हणत असतो. असे 2 प्रकार पडतात विकासाच्या टप्प्यानुसार, विकासाच्या अवस्थेनुसार. आपण एक एक करून बघूया. पहिले आपण काय करू? समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था यांच्यातला फरक बघून घेऊ. समाजवादी अर्थव्यवस्था याला सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणतात आणि दुसरं भांडवलशाही अर्थव्यवस्था याला कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतात. आता हे फार महत्वाचं आहे. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? समाजवाद मध्ये स दिसतोय का नाही? स म्हणजे सरकार, लक्षात राहू द्या. समाजवाद मध्ये स दिसतोय ना, म्हणजे सरकार.
तिथे सरकारचा हस्तक्षेप जास्ती राहील. तिथे सरकारचा हस्तक्षेप म्हणजे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप जास्ती राहील. त्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणू. हिचं दुसरं नाव महत्वाचं आहे. तिला आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणतात. तिला आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणतात. सोशलिस्ट इकॉनॉमी असल्याला म्हणतात. आदेशात्मक म्हणजे काय? आदेशात्मक याचा अर्थ असा असतो की सरकार जो आदेश देईल तो लोकांना मान्य करावा लागेल. सरकार जो ऑर्डर देईल तो आदेश लोकांना मान्य करावा लागेल. आदेशात्मक सोशलिस्ट इकॉनॉमी. आता हिचे वैशिष्ट्य काय आहेत बघू आपण. सर्वात पहिलं, उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात. इथे सर्व निर्णय आणि किंमत सरकार ठरवत असतं. उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात म्हणजे काय? सरकार ठरवतं की कोणत्या जमिनीवर कोणतं कंपनी तयार होईल. बरोबर. सरकार ठरवतो की कोणाला जॉब मिळेल. सरकार ठरवतं की किती क्षेत्रामध्ये रोजगार तयार करायचा. सर्व गोष्टींचे निर्णय सरकार घेत असतं. पुढे, इथे सर्व निर्णय आणि किंमत सरकार ठरवत असतं. किंमत सुद्धा सरकार ठरवतो. मी तुम्हाला एक सरकारी बिझनेस सांगतो. बस. आपली जी बस सेवा आहे, या बस सेवेचं काय म्हणता, किंमत कोण ठरवतो? भाडं कोण ठरवतो? सरकार ठरवत असतं. हे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? सर्व्हिस बिझनेस सरकार करत असतं. उदाहरणार्थ बस. बसमध्ये काय असतं की बस हे सरकारचा उद्योग आहे. मी तर एसटी विकत घेऊ शकते ना, चला एसटी टाकून देतो. नाही. मग एसटी व्यवसाय म्हणजे बस हा सरकार ठरवतो. त्याच्यातलं भाडं पण सरकार ठरवत असतं. किंमत सरकार ठरवतं. आता इथे जे साधन सामग्रीचा वापर होतो तो समाज हितासाठी होतो. हे महत्वाचं आहे. सरकारला काय गरज पडते बस चालवायची? त्याचं कारण असं आहे, जे गरीब लोक आहे ज्यांना प्रवास परवडत नाहीये, प्रायव्हेट रिक्षाचा किंवा ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या नाही आहेत, अशा गरीब लोकांसाठी काहीतरी स्वस्तामध्ये वाहतूक असली पाहिजे. म्हणून बस व्यवस्था आहे. म्हणून बस व्यवस्था आहे. बरोबर एखादी. इथे समाज हित महत्वाचं आहे. सरकार असा विचार करत नाही की जसं बघा आता 2 लोकांच्या रिक्षा आहेत, 2 लोकांच्या ऑटो आहे. ऑटोवाल्यामध्ये स्पर्धा चालू असते. यांचं 500 रुपये कमवले ना, मी आज 1000 रुपये कमवेल. सरकार असं विचार करत नाही की या एसटी वाल्यांचं 500 कमवले तर मी 500 कमवेल. नाही. सरकारचा हेतू तो नाही जे पैसे कमवायचा. सरकारचा हेतू काय आहे की लोकांना वाहतूक परवडली पाहिजे. लोकांना प्रवास स्वस्तामध्ये झाला पाहिजे. हा त्यांचा हेतू असतो. इथे समाज हित महत्वाचं असतं. इथे वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. वैयक्तिक नफ्यासाठी इथे वस्तू आणि सेवाचं उत्पादन होत नाही. म्हणजे समजा ही एक बस आहे. ही एक बस आहे. चला इथे सांगतो मी. ही एक बस आहे समजा. आणि ही जी बस आहे ही रोज असं समजा आपण की जळगाव ते नंदुरबार प्रवास करते. जळगाव ते नंदुरबार प्रवास करते. पण आता या बसमध्ये ना फार कमी लोक बसतात. कारण की जास्त प्रवास होत नाही समजा. जळगाव ते नंदुरबार लोक रेल्वेने प्रवास करतात असं समजू आपण. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये 2 ट्रिप्स होता याच्या बसच्या. आणि ही बस आहे समजा 2000 रुपये कमवते. बस काय करते 2000 रुपये कमवते. एक दिवशी मी गेलो या बसवाल्याकडे आणि त्याला सांगितलं की यार तू काय कर, जळगाव ते नंदुरबार नको जाऊ. तू जळगाव ते जळगाव ते काय म्हणता तू भुसावळ जा किंवा चला जळगाव ते तू अकोला जा. असं मी त्याला सांगितलं. इथे भरपूर लोक आहेत बसणारे आणि तू इथे ना 2000च्या ऐवजी 4000 रुपये कमवू शकतो. इतके लोक आहेत इथं. इथे तुझ्या 2च ट्रिप्स होत होत्या. इथे तुझ्या समजा 4 फेऱ्या होतील. 4 ट्रिप्स होतील. हा बसवाला ऐकेल का तुम्ही सांगा मला? बसवाला ऐकणार नाही. कारण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. त्या बसला स्वतःचा फायदा महत्वाचा नाहीये. त्या बससाठी काय महत्वाचं आहे, हे जे लोक प्रवास करताय यांना स्वस्तात परवडलं पाहिजे. त्यामुळे ते समाज हित महत्वाचं आहे, वैयक्तिक नफा महत्वाचा नाहीये. पण जर समजा माझी प्रायव्हेट ऑटो राहिली असती, तर मी लगेच ऑटो इकडे सोडून इकडे फिरून घेतली असती. कारण मला पैसा महत्वाचा आहे. प्रायव्हेटायझेशन तसं असतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःचा पैसा महत्वाचा असतो लोकांच्या हितापेक्षा. चला पुढे येऊ. इथे खाजगी भांडवलाला वाव नसतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कसं असतं की प्रायव्हेट लोकांना त्यांच्या मनानुसार कंपन्या चालू करता येत नाही. सरकारच ठरवतं की कोणती कंपनी कोण टाकेल. प्रायव्हेट लोकांना स्वतःच्या भांडवल टाकण्याचा काही वाव राहत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटतंय की चला मी बस चालू करून देतो, त्याला बस विकत घेता येणार नाही. याचं उद्दिष्ट काय असतं या समाजवादी अर्थव्यवस्थेचं? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे याचा अर्थ काय की सरकारच्या ज्या कंपन्या असतात त्यांचा उद्देश पैसा कमवणं हा नाहीये. सामाजिक न्याय देणं याचा अर्थ काय की जर पैसेवाल्यांना प्रवास परवडतोय तर गरीबाला सुद्धा प्रवास परवडला पाहिजे. असं समजू आपण. एक मुलगा जो नंदुरबारचा आहे त्याचा जळगावमध्ये पेपर आहे. पैसेवाल्याचा मुलगा त्या दिवशी मोटरसायकलवर येऊन जातो पेपरला. गरीबाच्या मुलाला परवडत नाहीये. म्हणून सरकारने बस व्यवस्था चालू केली. अशी विषमता नको वाढायला.
की पैसेवाल्याकडे म्हणजे श्रीमंताच्या मुलाकडे पैसा आहे, श्रीमंताच्या मुलाकडे पैसा आहे, तो पेपर देतोय, नोकरी लागतोय. गरीबाच्या मुलाकडे पैसा नाहीये, तो पेपरला पोहोचत नाही, तो गरीबच राहून जातोय. अशी विषमता वाढायला नको, सामाजिक विषमता वाढायला नको, म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था काम करत असते. त्यांना याच्याशी घेणं नाहीये की इकडे जास्त पैसा येईल अकोल्याला गेलं तर. त्यांना महत्वाचं की हा मुलगा इथे पोहोचला पाहिजे गरीबाचा. यासाठी समाजवादी अर्थव्यवस्था काम करत असते. म्हणजे महत्वाचं आहे समाजवादी अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट काय आहे? सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, समानता आली पाहिजे, कोणी असं मागे राहून जायला नको विकासामध्ये. आणि महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये ग्राहक सार्वभौम ठरत नाही. चुकीची फुली, याचा अर्थ काय? ग्राहक सार्वभौम ठरत नाही. सार्वभौम या शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? सार्वभौम याचा अर्थ असतो स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. याला सोवरेन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. एक सेकंड, इथे नोटिफिकेशन येते. ओके, ठीक आहे. चला, काय सोवरेन याचा अर्थ काय असतो? की स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. जसं एक उदाहरण द्यायचं मी. चला, हेच उदाहरण घेऊ. जेव्हा मी या माणसाकडे गेलो, बसवाल्याकडे, आम्ही 50 लोक आहे, आम्हाला तू अकोल्याला घेऊन जा. आम्ही ग्राहक आहे का नाही? पण या बसवाल्याने माझं ऐकलं का? माझं ऐकलं नाही. त्याचा अर्थ ग्राहकाची मनाची मर्जी चालत नाहीये. ग्राहक सार्वभौम ठरत नाहीये. ग्राहक सार्वभौम ठरत नाहीये, लक्षात राहू द्या. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जिथे सरकारचे बिझनेस असतात, तिथे सरकार ठरवतं कुठे जायचंय, कोणती माल आला पाहिजे. इथे ग्राहक जे सांगतो ते होत नाही. ग्राहक सार्वभौम ठरत नाही. तुम्हाला हे समजलं असणार मी काय सांगतोय. मग तुम्ही म्हणणार, चला समाजवादी अर्थव्यवस्थेत इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, बरोबर आहे का नाही? गरिबांना फायदा होतोय, बरोबर आहे का नाही? समाजाचा विचार होतोय. मग समाजवादी अर्थव्यवस्था जगातले सर्व देश का घेत नाही? काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, की दोष पण असतील ना? ते दोष मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिला जो दोष येतो काय? व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मी एक व्यक्ती आहे देशातला, माझी इच्छा आहे की मी बस सर्व्हिस चालू केली पाहिजे. जसं समजा की तुम्ही तो पिक्चर पाहिला का, सूर्यवंशम? सूर्यवंशम मध्ये तो काय करतो, अमिताभ बच्चन, तो हिरा ठाकूर, तो त्याची बस सर्व्हिस चालू करतो. जर समजा समाजवादी अर्थव्यवस्था राहिली असती, त्याला त्याची बस चालूच करता आली नसती, बरोबर आहे का? मग पिक्चर्स पुढे गेला नसता. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. माझी इच्छा आहे बस सर्व्हिस द्यायची, तरी मला देता येत नाही. त्याच्याने प्रॉब्लेम काय होतो? मला असा एखादा जॉब करावा लागतो जो माझी करायची इच्छा नाहीये. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येत नाहीये, त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेता येत नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक असतो. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगायचा अधिकार आहे, म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. पुढचं, राज्यकर्त्यांची हुकुमशाही होण्याची शक्यता असते. राज्यकर्त्यांची हुकुमशाही होण्याची शक्यता असते म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला सांगितलं की सरकार निर्णय कसा घेतं, की कुठे समाजाला फायदा होईल ते आम्ही सर्व्हिसेस देऊ. तसा बसवाला काय करतोय? नंदुरबारच्या मुलाला जळगावला पोहोचवणं फार गरजेचं असा विचार करतोय. हा अकोल्याकडे जात नाही जरी पैसा आहे तरी. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे बघा? जर समजा हा जो एखादं मंत्रालय, ते मंत्रालय काय करतं? ते मंत्रालय आहे ना, बसवर निर्णय घेत असतं. बस त्याच्या अंडर असतो. समजा परिवहन मंत्रालय असं समजा तुम्ही, ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री, त्याच्या अंडर बस येतात. आता हा जो मंत्री आहे, समजा याचा साला अकोल्याला राहतो, याचा साला काय असतो? अकोल्याला राहतो, बरोबर आहे का नाही? याची इच्छा आहे की याच्या साल्याने रोज जळगाव यावं जॉबसाठी. याने ही बस इकडे लावून दिली. कोण काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. सरकारच्या निर्णयाला आपण आव्हान देऊ शकत नाही. सरकारला पटेल ते करू शकतो आपण. तो असं होतं. लोक त्यांच्या फायद्यानुसार सरकारमधले लोक वापरू शकतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे राज्यकर्त्यांची हुकुमशाही होऊ शकते. राज्यकर्ता जसं म्हणेल तसं होईल. आता इथे गरीबाला गरज आहे तरी लोक जात नाही तिथं, ते बस जात नाहीये, कारण साला इकडे. असं होऊ शकतं की राज्यकर्त्याची हुकुमशाही तयार होऊ शकते. राज्यकर्ता म्हणेल तिकडे गोष्टी होतील, बरोबर आहे का नाही? असा हा प्रॉब्लेम होतो. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तसं राहत नाही, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे हा एक मोठा ड्रॉबॅक आहे समाजवादी अर्थव्यवस्थेचा, की सरकारमध्ये जे लोक बसले ते स्वतःला हुकुमशाह समजू शकतात, तसे निर्णय घेऊ शकतात, कारण बॅलन्स करायला कोणी नाहीच आहे ना. पुढचा, संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते. हे सोपं एकदम. तुम्ही बघा, एखादी प्रायव्हेट कंपनी, तिच्यामध्ये 4 लोक जॉब करताय. संध्याकाळी 6 वाजता कंपनी बंद होते, बरोबर लाईट बंद होता आणि ते चालले जातात. तसं गव्हर्नमेंटच्या ठिकाणी राहत नाही. लोक त्यांची कामं करतात, 6 वाजता निघून जातात. कोणी लाईट बंद करत नाही, कोणी फॅन बंद करत नाही, कारण बिल घरून भरायचं नाही, बरोबर आहे का नाही? इथे बिल तो प्रायव्हेट कंपनीवाला भरणार आहे. त्याला माहिती आहे की माझे पैसे जातील. जर 1 तास लाईट जास्त चालू राहिलं, तर 1 तास मशीन जास्त चालू राहिलं तर माझं लाईट बिल वाढणार आहे. मग तो बरोबर तेवढंच वापरतो जेवढं गरजेचं आहे. तसं सरकारच्या व्यवस्थेमध्ये राहत नाही. कोणाची पडली नाही, त्या लोकांच्या पगारातून पैसे कट होत नाही. सरकार पैसे भरणार आहे का नाही?
म्हणून कोणी एवढं लक्ष देत नाही बारीक बारीक. संसाधनाचा अपव्यय होतो सरकारी कामांमध्ये. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे समाजवादी अर्थव्यवस्थेचा. प्रायव्हेट कंपनीमध्ये जेवढं लागतं तेवढंच खर्च होतो. इथे तसं नाहीये. इथे आपल्याला पैसे भरायचे नाही, मग आपण जास्तीच्या गोष्टी खर्च करत असतो. हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. काय म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्थेचा. पुढचं, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. हे पण महत्वाचं आहे. अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होते. म्हणजे कसं, की जर समजा असं समजू आपण, ही बसद्वारे दिवसातून 50 लोक येत आहे नंदुरबारहून. पण जर समजा इथे प्रायव्हेट गाड्या राहिल्या असत्या, तर काय सांगता येतं 50च्या ऐवजी जास्त लोक पण आले असते. कारण काय, वेळेवर लोक पोहोचताय का नाही. मग बऱ्याचदा असं असतं की नवीन गोष्टी तयार होत नाही अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणून नवीन ग्राहक तयार होत नाही. समजते ना तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता काय माहिती का, 50च लोक जात आहे बसने. पण जर समजा मी इथे प्रायव्हेट गाड्या उभ्या करून दिल्या, तर या नंदुरबारच्या माणसाला काय वाटेल, की मला वेळेवर गाड्या आहेत बरं भाऊ. मी जळगावला जॉबला जाऊ शकतो. म्हणजे जॉबला येणार लोक वाढून पण जातील. ग्राहक सुद्धा वाढतील, अर्थव्यवस्था मोठी होईल. जितके लोक पैसे कमवतील, पैसे खर्च करतील, तितकी अर्थव्यवस्था मोठी होईल. त्याच्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हा स्कोप राहत नाही, की प्रायव्हेट व्यक्ती त्याच्या गाड्या टाकतोय, प्रायव्हेट व्यक्ती त्याच्या कंपन्या टाकतोय. तर नवीन कंपन्या तयार होणार नाही, तर नवीन लोकांना जॉब मिळणार नाही, नवीन पैसा तयार होणार नाही. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये विकास कमी होण्याचे चान्सेस असतात. त्याची कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी राहून जाते. हे मोठे मोठे ड्रॉबॅक आहे समाजवादी अर्थव्यवस्थेचे. म्हणून आजकाल बऱ्यापैकी देश प्रायव्हेटायझेशन करताय. आपला देश सुद्धा आता काय करतोय, प्रायव्हेटायझेशनकडे जातोय, भांडवलशाहीकडे जातोय. आपल्याला आता भांडवलशाही अर्थव्यवस्था समजून घ्यायची आहे. तुम्हाला समाजवादी अर्थव्यवस्था पूर्ण समजली असणार अशी माझी अपेक्षा आहे. आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असतं, याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतं भांडवलशाही अर्थव्यवस्था. बघू आपण. हे समजलं ना? समाजवादीचा स आणि सरकारचा स लक्षात राहू द्या. भांडवलशाही अर्थव्यवस्था. याला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतो. इथे भांडवल महत्वाचं आणि कॅपिटल भांडवलशाही अर्थव्यवस्था. एक फ्रेंच शब्द आहे लेझे फेअर. हा एक शब्द आहे. याचा हा पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी वापरता. याचा अर्थ असतो लेट इट बी. जे व्हायचं ते उद्या. सरकारमध्ये पडणार नाही. म्हणून याला आपण हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे सरकारचा बिलकुल हस्तक्षेप नाहीये. इथे काय होतं, सरकारच्या आदेशाने काम व्हायचे. आता सरकार बिलकुल हस्तक्षेप करत नाहीये. याला आपण बाजार अर्थव्यवस्था असं पण म्हणतो, मार्केट इकॉनॉमी असं पण म्हणत असतो. हे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे भरपूर नावं आहेत. हे फार महत्वाचे आहेत. नावानं प्रश्न येऊ शकतो. लेझे फेअरवर एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये काय असतं, उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. प्रायव्हेट कंपन्या उत्पादन करत असतात. सरकार काही करत नाही. इथे सर्व निर्णय आणि सर्व प्रकारच्या किमती बाजार ठरवतो, सरकार ठरवत नाही. एक तर बाजार ठरवेल किंवा मालक ठरवेल. बाजार म्हणजे मार्केट ठरवतं किती किंमत राहील. मला प्रश्न पडला पाहिजे की मार्केट कसं काय ठरवतो किंमत काय राहील. याला बाजाराचा अदृश्य हात असं म्हणतात, इनविजिबल हँड असं म्हणतात. म्हणजे कसं, मी आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आतापर्यंत आपण सरकारी बसचं उदाहरण घेतलं. आता प्रायव्हेट ऑटोचं उदाहरण घेऊ. चला, आता आपण काय करतोय, भांडवलशाही अर्थव्यवस्था शिकतोय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट कंपन्या राहतील. तसं समजा ही प्रायव्हेट ऑटो आहे. हे काय प्रायव्हेट ऑटो आहे समजा. चला, आता या ऑटोवाल्याची जे भाडं आहे त्याची किंमत कशी ठरेल? तिथे कोण ठरवायचं? सरकार ठरवायचं. बसचं भाडं कोण ठरवायचं? सरकार ठरवायचं. इथे ऑटोवाल्याचं भाडं कोण ठरवेल? बघा, एक तर हा ऑटोचा मालक ठरवेल की भाडं किती घ्यायचं. असं समजा हा आहे ना, एक पॉईंट कोणता तरी शहरातला, त्या पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जातो. समजा शिवाजीनगर पासून बस स्टँड पर्यंत हा जातो. हा बस स्टँड पर्यंत जातो. चला, ह्या पॉईंट मध्ये तो जातो असं आपण समजू. आता इथे बस स्टँड जवळ एक कॉलेज पण असतो समजा. आता याचं भाडं कोण ठरवेल? हा ऑटोचा मालक ठरवेल की किती भाडं आहे. ओके, पण असं काही पण ठरवणार नाही, कारण बाकीच्या पण ऑटो आहेत ना. बाकीच्या ज्या ऑटो आहेत ते जे भाडं घेतात त्याप्रमाणेच भाडं घेत असतो. बरोबर आहे का नाही? आता ही ऑटो एक आहे आणि हा ऑटो दोन आहे. दोन वेगवेगळ्या लोकांच्या आहेत. आता आज समजा तुम्ही एक दिवशी अचानक एमपीएससीचा पेपर आला. एमपीएससीचा पेपर हा फक्त कुठे होतो? जिल्ह्याच्या ठिकाणी होतो. मग त्या दिवशी जिल्ह्यामधून तिथे काय आले, लोक उतरले शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला. आता
वेगवेगळ्या शहरातून अनेक विद्यार्थी तिथे पोहोचून गेले एकाच वेळेस. आता इतके जास्त विद्यार्थी आहेत की या 2 ऑटोवाल्यांपेक्षा एका ऑटोमध्ये 4 लोक बसतात. बरोबर आहे का नाही? मग या 2 ऑटोपेक्षा जास्त लोक येऊन गेले. मग अशा वेळेस काय होईल बघा. अशा वेळेस समजा इथलं भाडं समजा रोजचं ₹25 भाडं आहे. पण आता या विद्यार्थ्यांना वेळेवर पेपरला पोहोचायचंय. यांना घाई आहे एकदम. ते काय म्हणतील याला, "या तुझ्याकडे जागा नाही ना, मी तुला ₹50 देतो." लगेच दुसरा मुलगा काय म्हणेल, "मी ₹100 देतो." लगेच तिसरा मुलगा काय म्हणेल, "मी ₹150 देतो, मला पोहोचणं अर्जंट आहे." आता जे भाडं ₹25 होतं ते किती रुपयाला होऊन गेलं? ₹150 होऊन गेलं. का बरं? कारण तशी डिमांड आहे. तशी डिमांड आहे. बरोबर आहे का नाही? त्या रिक्षाची त्या दिवशी डिमांड आहे. ₹150 भाडं होऊन गेलं. समजतंय का तुम्हाला? म्हणजे इथे किंमत ठरते कशी आहे? बाजारामध्ये एक इन्व्हिजिबल हँड आहे. तुम्ही बघा 25चे 50 झाले, 50चे 100 झाले, 100चे 150 झाले. ही इन्व्हिजिबल हँड काय करतोय? किंमत वाढवतोय. इन्व्हिजिबल हँड तो दिसत नाही लोकांना, की भाव वाढतो कसं काय? पण तो इन्व्हिजिबल हँड आहे, अदृश्य हात आहे बाजार शक्तींचा. याच्याने काय होतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंमत ठरत असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची किंमत सरकार ठरवत नाही, की किती गर्दी येऊ द्या आम्ही ₹50 घेऊ असं राहत नाही. इथे बाजार ठरवतो, की भाव वाढेल का भाव कमी होईल. समजतंय तुम्हाला? बाजाराची अदृश्य शक्ती किंवा मालक ठरवतो, की किंमत किती राहील. सरकार ठरवत नाही. पुढे बाबा. वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होतं. इथे कसं होतं? समाजाचं हित महत्वाचं होतं. इथे वैयक्तिक नफा महत्वाचा आहे. बरोबर आहे का नाही? इथे हा ऑटोवाला विचार करणार नाही, यार गरीबाचा मुलगा कसं काय जाईल पेपरला? मी स्वस्तात घेऊन जातो. नाही. तो काय बघेल? मला कुठे जास्त पैसे भेटतायत. हा तो विचार करेल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वैयक्तिक नफा महत्वाचा असतो. समाज हित महत्वाचं राहत नाही. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा एक आहे ना, काय म्हणता कार्पेंटर आहे. समजा एक कार्पेंटर आहे किंवा असं समजा आपण एक व्यक्ती जो काय करतो लाकडापासून वस्तू तयार करतो. जो काय करतो? लाकूडपासून वस्तू तयार करतो. ओके. आता याच्याकडे काहीतरी एवढं लाकूड आहे. याच्याकडे 2 लोकं आले. हा एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती हां. आता हा जो व्यक्ती म्हणतोय, "यार तू काय कर, आम्हाला या लाकडाचा टेबल तयार करून दे." मग हा म्हणेल, "का बरं?" हा सांगेल, की "आम्ही ना काही गरीब लोकांना जेवण देतो. आमची एक संस्था आहे. ती काय करते गरीब लोकांना जेवण देते आणि मग आम्हाला टेबलवर लोकांना बसवावं लागतं जेवायला. मग टेबल आम्हाला पाहिजे जेवणासाठी." मग हा म्हणेल, "ठीक आहे, किती रुपये देणार?" मग हा सांगेल की "मी ₹500 देतो." हा सांगेल या व्यक्तीला, की "मी ₹500 देतो." मग हा म्हणेल, "ठीक आहे, बघतो मी." तेवढ्यात हा दुसरा माणूस गेला आणि हा म्हटला काय, की "यार तू काय कर, माझ्या मुलासाठी बॅट पाहिजे मला. माझ्या मुलासाठी बॅट पाहिजे मला." हा पैसेवाला माणूस आहे. याचा मुलगा क्रिकेटर व्हायचे स्वप्न बघतोय. मग हा म्हणतो, की "मला चांगली बॅट करून दे." मग हा म्हणेल, "किती पैसे देणार?" मग हा सांगेल, "मी ₹2000 देतो. माझ्या मुलाचं करिअर महत्वाचं आहे." मग हा ₹2000 घेतोय. द्यायला तयार आहे. आता हा व्यक्ती हेनी विचार करणार, की ते समाजाचं भलं होतंय आणि गरीब लोकांना जेवायला भेटते. नाही. हा काय विचार करेल, एकच लाकूड आहे भाऊ. बॅट करायला कमी ताण आहे, कमी खर्च आहे बॅट करायला. मी काय करतो याच्याकडून ₹2000 घेतो आणि बॅट तयार करून टाकतो. इथे उत्पादन समाज हितासाठी होणार नाही. इथे उत्पादन समाज हितासाठी होत नाही. इथे उत्पादन होतं वैयक्तिक नफ्यासाठी. इथे उत्पादन होतं वैयक्तिक नफ्यासाठी. समजतंय का तुम्हाला? असं. हा असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. प्रायव्हेट कंपन्यांना काही पडले नाहीये. गरिबांचं काय होतंय? प्रायव्हेट कंपनीला काय महत्वाचं की माझा पैसा महत्वाचा आहे. कुठून मला उत्पन्न जास्त भेटेल, प्रॉफिट कुठून जास्त भेटेल, यासाठी ते काम करत आहे. चला पुढे येऊ. इथे खाजगी भांडवलाला वाव असतो. इथे खाजगी भांडवलाला वाव असतो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की एक ऑटो दुसरावाला एक ऑटोवाला पैसे कमवतोय. लगेच त्याचा मित्र पण ऑटो घेऊ शकतो. लगेच त्याचा मित्र पण ऑटो घेऊ शकतो. इथे खाजगी भांडवलाला वाव असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, इथे उद्दिष्ट काय असतं? जास्तीत जास्त नफा कमवणे. जास्तीत जास्त नफा कमवणे हे इथे उद्दिष्ट असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, इथे ग्राहक सार्वभौम असतो. ग्राहक सार्वभौम असतो म्हणजे काय? ग्राहकाच्या मर्जीनुसार उत्पन्न होतं. इथे त्याची इच्छा होती, की मला बॅट पाहिजे, बॅट करून भेटली. इथे समजा, एक दिवशी काय झालं, अचानक काही लोकं आले, 15-20 लोकं आणि त्यांनी सांगितलं या ऑटोवाल्याला, की "आम्हाला काय करतो? आम्हाला बस स्टॉपला नाही जायचं. आम्हाला दुसऱ्या गावात जायचं. इथे समजा इथे मंदिर आहे. त्या गावाला आम्हाला भेट द्यायची आहे. आम्ही तुला ₹2000 देऊ. तुम्ही सांगा, हा बस स्टँडवर जाईल की इकडे जाईल? बस स्टँडवर जायला फक्त ₹25 मिळत आहे रेग्युलर. हा इकडे ₹2000 गेलं आणि इकडे चालला जाईल मंदिराच्या गावाला. इथे ग्राहक जे ठरवतात ते होतं. ग्राहक सार्वभौम ठरतात. ग्राहकाला पटेल ते उत्पन्न होत असतं. हा असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे फायदे. हे असतात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य. मग तुम्ही म्हणणार इतकं चांगलं आहे मग काही ना काही तोटाच असला पाहिजे. काही ना काही दोष असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये दोष असतो. अशी कोणती गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट राहत नाही. ग्रे शेडमध्ये असते. थोड्या चांगल्या गोष्टी, थोड्या वाईट गोष्टी. आता याच्यामध्ये काय दोष आहे? याच्यामधला जो सर्वात महत्त्वाचा दोष आहे, तो म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊ शकतं. म्हणजे कसं?
की एक व्यक्ती पैसेवाला होतोय ऑटोवाला, तोच लगेच दुसरी ऑटो घेतोय, तोच लगेच तिसरी ऑटो घेतोय. समजा एकाच माणसाच्या 3 ऑटो होऊन गेले इथं. एकाच माणसाच्या 3 ऑटो होऊन गेल्या. अशा वेळेस तो जे भाडं सांगेल ते लोकांना द्यावं लागेल. तो आता हे बस स्टँडपर्यंतचं भाडं 25च्या ऐवजी 250 करून दिलं तरी लोकांना द्यावं लागेल. कारण दुसऱ्या गाड्याच नाही. दुसऱ्या गाड्याच नाही. आधी कसं होतं सरकार बस घेऊन जायचं. लोकांकडे एक चान्स राहायचा, की माझ्याकडे पैसे नाहीत, मी बसने जाईल. आता जर बस बंदच होऊन गेल्या, तर आपल्याला ऑटोवाल्यांचं ऐकावंच लागेल ना. हा एक ड्रॉबॅक असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊ शकतं. जसं आपल्या देशामध्ये बघा, आधी ना सिम कार्डच्या अनेक कंपन्या होत्या. आता 2च कंपन्या मेन उरल्या आहेत. एक जिओ आणि एअरटेल. ते दर 2-3 महिन्यात जरी त्यांनी पॅक वाढवून दिला, आपल्याला घ्यावाच लागतोय. कारण आपल्याकडे पर्याय उरला नाही. आधी कसं होतं BSNL वगैरे होतं. बरोबर आहे का नाही? तर मग आपल्याकडे पर्याय राहायचा, की सरकारचं एखादं कार्ड आहे BSNL भारतीय सरकारचं. आपण ते स्वस्तामध्ये वापरून घ्यायचो. आता आपल्याकडे ऑप्शन कमी होऊन गेले. 2च ऑप्शन आहे. त्यांची आर्थिक सत्तेवर केंद्रीकरण होऊन गेले, पकड होऊन गेली. ते जे म्हणतील तेवढा रिचार्ज आपल्याला करावा लागतो. याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा दोष. बरोबर? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष काय होता बघा? समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष असा होता, की कार्यक्षमता, इफिशियन्सी कमी राहते. तुम्ही BSNLची इफिशियन्सी बघा. आत्ता 5G सिम कार्ड त्यांनी लॉन्च केले 1 महिन्यापूर्वी. आणि आपण 5G कधीपासून वापरतोय? 1.5-2 वर्षापासून. 2 वर्ष लेट चालू आहे. हा असतो सरकारी कामाचा ड्रॉबॅक. ठीक आहे, चला पुढे बघू. आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढते. हे खरं आहे. आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढते. कसं असतं माहिती का? पैसेवाला एक व्यक्ती होता ऑटोवाला. तो एकदम जास्त पैसेवाला होतोय. आणि बाकीचे लोक त्या मानाने गरीब राहून चालले. पैसेवाला हा जास्ती पैसेवाला होतो. गरीब अजून गरीब होत चालतो. आर्थिक विषमता वाढत चालते. आता जेव्हा मी असं म्हणतोय, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं. त्याचे 2 अर्थ असतात. एका व्यक्तीकडे आर्थिक सत्ता येऊ शकते, म्हणजे काही लोकांकडे, किंवा एका प्रदेशामध्ये आर्थिक सत्ता येऊ शकते. प्रदेशामध्ये सुद्धा असमानता येऊ शकते. म्हणजे कसं बघा, ज्याला बिझनेस टाकायचा आहे, एकाला ऑटो घ्यायची आहे. तुम्ही सांगा, मुंबईमध्ये ऑटोचं भाडं जास्ती, गावामध्ये ऑटोचं भाडं कमी असतं. त्याला ऑटो चालवायची आहे, तो मुंबईमध्ये चालवेल. जास्तीत जास्त बिझनेस अशा ठिकाणी तयार होता, जिथे पैसा तयार होणार आहे. एखाद्या व्यक्तीला बँक टाकायची तुम्ही समजा, तो बँक कुठे टाकेल? शहरात टाकेल का गावात टाकेल? शहरात टाकेल. का बरं? शहरामध्ये लोक रेग्युलर हप्ते फेडताय, जास्त व्याज देत आहे. गावामध्ये कसं असतं, लोक बऱ्याचदा कर्ज घेऊन बुडवून पण टाकतात. बँक बुडण्याचे चान्सेस जास्ती आहेत गावामध्ये. तो गावात टाकणार नाही, तो शहरात टाकेल. मग शहराचा विकास जास्त होईल, गावाचा विकास कमी होईल. याच्याने प्रादेशिक विषमता सुद्धा वाढते. सरकार असा विचार करत नाही. सरकार विचार करते, की गावामध्ये पण फायदा झाला पाहिजे, तो गावात सुद्धा बँक टाकतो. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये विषमता वाढण्याला सुरुवात होत असते किंवा वाढत असते. पुढे चैनी व निमचैनीच्या वस्तूंवर उत्पादनावर भर. चैनीच्या वस्तू म्हणजे काय? एन्जॉयमेंटच्या गोष्टींवर भर असतो. एन्जॉयमेंटच्या गोष्टींवर भर असतो. तो टेबल महत्वाचा होता. तो टेबल महत्वाचा होता जेवणासाठी. मग त्याने काय केलं? बॅट तयार केली. एन्जॉयमेंटची गोष्ट तयार केली, कारण पैसा जास्त होता. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एन्जॉयमेंटच्या गोष्टी जास्त तयार होतात. समाज हिताच्या गोष्टी कमी तयार होतात. पुढचं, अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीचं व्यापार चक्र येतं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सरकार काय करतं? किमतींना कंट्रोल करून ठेवतो. त्यामुळे इथे तेजी आणि मंदीचे चक्र येत नाही. इथे तेजी आणि मंदीचे चक्र येत असतात, कारण बाजार ठरवत असतं. म्हणजे कसं बघा, हेच उदाहरण घेऊ चला. इथे अचानक विद्यार्थी जास्त यायला लागून गेले. का बरं? कारण इथे कॉलेज तयार होऊन गेलं. मग जे भाडं ₹25 होतं, जे भाडं ₹25 होतं, ते किती होऊन गेलं? ते ₹150 होऊन गेलं. जे भाडं ₹25 होतं, ते किती होऊन गेलं? ₹150 होऊन गेलं. आधी हा एक काय म्हणता ऑटोवाला होता. आता ऑटोवाल्याला पैसे जास्त दिसायला लागले. त्याने लगेच दुसरी ऑटो घेऊन टाकली. आणि ते काय केलं, एका ड्रायव्हरला ठेवून घेतलं. लगेच तिसरी ऑटो घेऊन घेतली. एका ड्रायव्हरला ठेवून घेतलं. म्हणजे अशाच काय झालं? किमती वाढल्या. किमती वाढणं याला तेजीचं चक्र म्हणतात. याला काय म्हणतात? तेजीचं चक्र म्हणतात. तेजीमध्ये काय असतं? किंमत वाढत असते म्हणजे भाव वाढतो. तेजीमध्ये काय होतं? किंमत वाढते म्हणजे भाव वाढतो. तेजीमध्ये किंमत वाढ होते. मग आता एक दिवशी काय झालं? आता जास्त ऑटो होऊन गेल्या. पण मुलं तर तेवढेच आहेत ना. जास्त ऑटो होत्या, मुलं तर तेवढेच आहेत. आता काय होऊन गेलं? कॉलेजला सुट्ट्या लागून गेल्या. आता 2 महिन्यासाठी मुलं घरी चालले गेले. आता 2 महिन्यासाठी मुलं घरी चालले गेले. आता रेग्युलर कस्टमर येत आहे. रेग्युलर कस्टमर येत आहे 1-2. आता हे 2 लोक एकाच ऑटोमध्ये बसतात. या 2 ऑटोना तर गिराईकच भेटत नाही. असं पण होऊ शकतं ना सुट्ट्या लागल्यावर. मग अशाच काय होत आहे? हे 2 ड्रायव्हर बेरोजगार, ह्या 2 ड्रायव्हरांना कामच भेटत नाही. आता यांना काम भेटत नाही, मग पगार द्यायला पैसा नाही याच्याकडे. मग काय करतो? या ड्रायव्हरला नोकरीवरून काढून टाकतो. ड्रायव्हरला नोकरीवरून काढून टाकतो. याला म्हणतात मंदी. याला म्हणतात मंदी. मंदीमध्ये काय असते? डिमांड कमी असते. मंदीमध्ये काय असते? डिमांड कमी असते. लोकांना नोकऱ्या गमाव्या लागतात, म्हणजे बेरोजगारी वाढते. म्हणजे बेरोजगारी वाढते. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा फार मोठा ड्रॉबॅक हा आहे, की त्याच्यामध्ये तेजी आणि मंदीचे चक्र येत असतात.
तेजीमध्ये किंमत वाढून जाते, भाव वाढून जाते, गरिबांना परवडत नाही. आणि मंदीमध्ये काय होते, बेरोजगारी होते, लोकांच्या नोकऱ्या चालल्या जातात. असा प्रॉब्लेम असतो. सरकारच्या बाबतीत तसं राहत नाही. सरकारच्या बाबतीत कसं असतं, की किमती सरकार ठरवत असतं. त्याच्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असे प्रॉब्लेम येत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा. पुढे गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण यांचा विचार होत नाही. एकाच बस आपण चालवतो सरकार, प्रदूषण कमी व्हायला पाहिजे. इथे 3-3 ऑटो होऊन गेले कारण प्रदूषण वाढतंय. यांना चिंता नाहीये पर्यावरणाची. यांना स्वतःचा पैसा महत्वाचा आहे. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ह्या गोष्टींचा विचार होत नाही. हे मोठी ड्रॉबॅक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची. मग तुम्हाला एक गोष्ट समजली असणार, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काही चांगल्या आहेत. इकडे पण काही ड्रॉबॅक आहे, इकडे पण काही ड्रॉबॅक आहे. आपण काय करतो, यांचा आपण सुवर्ण मध्य साधत असतो. आपण गोल्डन मीन साधत असतो आणि आपण मिश्र अर्थव्यवस्था भारताने त्यासाठी स्वीकारलेली पण आहे. बघू आपण. आता काही प्रश्न बघून घेऊ. म्हणजे तुम्हाला समजेल की प्रश्न कसे येतात आणि सोडवायचे कसे आहेत. खालीलपैकी कोणते विधान लेजेस फेअर किंवा अनिर्बंध धोरण या शब्दाचे वर्णन करते? लेजेस फेअर कोणाला म्हणतो आपण? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला म्हणतो. मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन, सरकारकडून रेग्युलेशन असतं का? नाही, सरकारचा काही संबंध राहत नाही. मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही, यालाच लेजेस फेअर म्हणतात. लेजेस फेअर म्हणजे काय, की याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप राहत नाही, बाजार सर्व गोष्टी ठरवत असतो. बस हेच उत्तर आहे, बाकीच्या सगळे टेन्शन घ्यायचे काम नाही. विभागीय असंतुलन दूर करण्यासाठी. विभागीय असंतुलन म्हणजे काय? प्रादेशिक असंतुलन. प्रादेशिक असंतुलन म्हणजे काय, की मुंबईचा विकास जास्ती होतोय आणि गावातल्या एखाद्या छोट्याशा गावाचा विकास कमी होतोय, याला प्रादेशिक असंतुलन म्हणतात. विभागीय असंतुलन दूर करण्यासाठी कोणते कोणते उपाय आहे? पहिलं, साधन संपत्तीचे हस्तांतरण. खरंय, इथली जी साधन संपत्ती, इथला जो पैसा तो इकडे आणायचा, बरोबर. हाच क्षेत्रीय विकास कार्यक्रम, याला काय म्हणतात माहिती का? स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. स्पेशल एरियामध्ये डेव्हलपमेंट करायची, हे पण करू शकतो आपण. खासगी क्षेत्रात नवीन गुंतवणूक नाही. जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गुंतवणूक करताय, तर तो प्रायव्हेट सेक्टरवाला जिथे पैसा आहे तिकडेच जाईल, तो अशा ठिकाणी जाणार नाही जिथे लॉस होऊ शकतो. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करत नाही. याच्याने उलट असमतोल वाढतो, विषमता वाढते, त्यामुळे हे येणार नाही. मागास भागात गुंतवणुकीला चालना. खरंय, मागास भागात गुंतवणूक करायची, हे एकदम बरोबर आहे. अ, ब आणि ड बरोबर आहे, क मात्र चुकीचं आहे. उत्तर 4 नंबर आलं पाहिजे. आता आपण येऊ मिश्र अर्थव्यवस्थेकडे. या दोघांच्या मधल्या गोष्टी आपण स्वीकारायच्या. मिक्स इकॉनॉमी. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधल्या दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिक्स इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रांवर घडून येते, आणले जाते. म्हणजे काय, काही गोष्टी प्रायव्हेट सेक्टर करतील, काही गोष्टी सरकार करेल. जसं मी ऑटो घेऊ शकतो, पण मी रेल्वे घेऊ शकत नाही. रेल्वे फक्त सरकारच चालवेल. काही गोष्टी प्रायव्हेट लोक करू शकतात, काही लोक सरकार करेल, काही गोष्टी सरकार करेल. काही वस्तू व सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया केली. हा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येईल. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. हा महत्वाचा मुद्दा आहे, की बघा, एक असतो समाजवाद, एक असतो भांडवलशाही. भारताने काय केलं, यांचा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. याच्यातल्या काही गोष्टी घेतल्या, याच्यातल्या काही गोष्टी घेतल्या. हा काय म्हणायचा, की सर्व उद्योग सरकार करेल. हा काय म्हणतो, की सर्व उद्योग प्रायव्हेट लोक करतील. आपण काय केलं, काही उद्योग सरकार करेल, काही उद्योग प्रायव्हेट लोक करतील. आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, पण आपली जी मिश्र अर्थव्यवस्था होती ती कोणावर अवलंबून होती? ती भांडवलशाहीकडे झुकलेली होती. लक्षात राहू द्या, ती भांडवलशाहीकडे झुकली होती. आपण प्रायव्हेट लोकांना जास्त आश्वासन दिलं होतं की तुम्ही करावं. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. काय होतं माहिती का, आपण मिश्र अर्थव्यवस्था का स्वीकारली होती माहिती का? तुम्हाला माहिती का, आताचा जो रशिया आहे तो आधी काय होता? तो आधी सोव्हिएत संघ होता. त्याला आपण USSR म्हणायचो. हा जो USSR होता ना, हा जो USSR देश होता ना, याने 1920 पासून पुढे 1940 पर्यंत भरपूर जास्त प्रगती करून घेतली. आणि तो कम्युनिस्ट विचारसरणीचा देश होता. त्याच्यामध्ये समाजवाद जास्ती होता. सरकारने कंपन्या काढल्या
आणि तो देशामध्ये फार प्रगती होऊन गेली. मग 1920 पासून 1940 पर्यंत जे भारताचे नेते होते, पंडित नेहरू, सुभाषबाबू यांच्यावर फार मोठा प्रभाव होता सोव्हिएत संघाचा. मग आपले जे नेते होते त्यांची इच्छा होती की आपण समाजवाद स्वीकारावा. बरोबर? आपण समाजवाद स्वीकारावा. मग 1947 ला भारत स्वतंत्र झाला. बरोबर आहे का नाही? आपण मिश्र व्यवस्था स्वीकारली. पण नंतर हळूहळू काय केलं आपण 1955 नंतर आपण काय केलं माहिती का? आपण समाजवादाकडे झुकून गेलो. समाजवादाकडे झुकून गेलो. आपण जास्तीत जास्त सरकारने कंपन्या काढायला सुरुवात केली. बरोबर? तुम्ही आता जे सरकारी कंपन्या बघता, ओएनजीसी वगैरे त्या सर्व त्या काळात काढलेल्या होत्या आपण. सेल, भेल वगैरे तेव्हा काढल्या होत्या आपण. कारण आपल्याला सरकारी कंपन्या चालू करायच्या होत्या. कारण आपला प्रभाव कोणाचा होता? USSRचा होता. पण 1991 मध्ये एक मोठी घटना झाली. 1991 मध्ये काय झालं माहिती का? भारतावर फार मोठं कर्ज होऊन गेलं. भारतावर फार मोठं कर्ज होऊन गेलं आणि 1991 मध्ये USSRची तुकडी होऊन गेली. 15 देशामध्ये तो विभागला गेला. आणि त्याच्यातला एक तुकडा आहे रशिया आणि एक तुकडा आहे युक्रेन, ज्यांच्या आता युद्ध चालू आहे. मग 1991 ला काय झालं? आपला जो जवळचा मित्र होता त्याची तुकडे होऊन गेले आणि भारतावर फार मोठं कर्ज होऊन गेलं. आता भारताला पैसे पाहिजे होते. मग देशामध्ये जगामध्ये दोन हे बँका, जसं आपण SBI कडे जात नाही का कर्ज घ्यायला, तसे मोठे मोठे देश दोन ठिकाणी जातात. एक आहे वर्ल्ड बँक आणि एक आहे IMF. मग आता आपण गेलो या बँकांकडे पैसे घ्यायला. यांच्यावर अमेरिकेचा दबदबा आहे आतापर्यंत. तेव्हा या वर्ल्ड बँक आणि IMF ने आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, पण तुम्ही काय करा? तुम्ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे या, म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेला मोकळं करा, लिबरलाइज करा, प्रायव्हेटाइज करा आणि ग्लोबलाइज करा. LPG, त्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणतो, UKHAJA. मग यांनी आपल्याला अटी ठेवल्या की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण तुम्हाला तुमच्या ज्या कंपन्या आहेत सरकारी त्या बंद करा आणि त्या आता प्रायव्हेट करायला सुरुवात करा. प्रायव्हेटायझेशन वाढवा. का बरं? कारण अमेरिकेच्या प्रायव्हेट कंपन्यांना भारतामध्ये यायचं होतं. भारतामध्ये लोकसंख्या जास्ती, म्हणजे कस्टमर भरपूर आहेत. मग त्यांना आपल्या देशामध्ये यायचं होतं. आपल्याला पण पैशांची गरज होती. आपल्याला समजून गेलं होतं की आता समाजवादी अर्थव्यवस्थेने आपण काही जास्त पुढे जाऊ शकत नाही. आपण भांडवलशाहीकडे आता जास्त प्रवास सुरू करून दिला. मग 1991 आपला टर्निंग पॉईंट ठरला. 1991 ला नंतर आपण ठरवून घेतलं की आपण आता मिश्र अर्थव्यवस्थेकडून कुठे जाऊ? भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जाऊ. त्यानंतर आपल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँका यायला लागल्या, विमा कंपन्या आल्या, मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्या यायला लागल्या आणि मग आज तुम्हाला दिसतंय प्रत्येक गोष्ट प्रायव्हेटाइज व्हायला सुरुवात होऊन गेलेली. बरोबर? मग तुम्हाला समजलं असणार की आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आपला आराखडा भांडवलशाहीवर होता. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून आपला प्रवास आता भांडवलशाही दिशेकडे होऊन गेला आहे. एका चित्राद्वारे मी तुम्हाला पूर्ण गोष्ट समजून सांगतो. 1947 ला आपण काय केलं? पंडित नेहरू दिसता इथे कार्टून काढलं एका पत्रकाराने, आणि हा चिन्ह दिसतो तुम्हाला कोयता वगैरे, हे ना कम्युनिझमचं चिन्ह आहे. हे समाजवाद दाखवते. पंडित नेहरू काय करताय? समाजवाद आणि भांडवलशाहीमध्ये प्रायव्हेट कंपन्या असतात, या कॅपिटलिझमला दोघांना बांधून ठेवत आहे. म्हणजे 1947 ला आपण काय केलं? मिक्स इकॉनॉमी स्वीकारली. समाजवाद पण आणि भांडवलशाही पण यांचं एकत्रीकरण, याला मिक्स इकॉनॉमी म्हणतात, मिश्र अर्थव्यवस्था. 1947 ला आपण काय केलं? मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 1955 मध्ये काय झालं माहिती का? काँग्रेस पार्टीचं एक अधिवेशन झालं. आवडी या ठिकाणी ते अधिवेशन झालं होतं. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, फक्त मी सांगतो तेवढं ऐकून घ्या. 1955 ला आवडी इथं अधिवेशन झालं. ते ठिकाणाचं नाव आहे. UN ढेबर नावाचे अध्यक्ष होते. यांनी प्रस्ताव पारित केला. प्रस्ताव असा होता की आपण आता समाजवादी अर्थव्यवस्थेकडे गेलं पाहिजे, म्हणजे सरकारने कंपन्या चालू केल्या पाहिजे. त्याचं कारण असं होतं, इंग्रज भारताला लुटून चालले गेले होते आणि प्रायव्हेट कंपन्यांकडे तेवढा पैसा बनवता की ते अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतील जिथे लोकांचा फायदा होईल. प्रायव्हेट कंपन्या स्वतःचा फायदा बघता. सरकारने ठरवलं की आपण काय करू? मोठ्या मोठ्या इंडस्ट्री काढू. आपण समाजवादी अर्थव्यवस्थेकडे तेव्हा गेलो. प्रायव्हेट कंपन्या कमी होत गेल्या 1955 नंतर आणि सरकारच्या कंपन्या वाढत गेल्या. पण जशा सरकारच्या कंपन्या वाढत गेल्या, भ्रष्टाचार पण वाढत गेला. त्याच्यामुळे त्या कंपन्या डबघाईला यायला लागल्या. सरकार लॉस मध्ये जायला लागलं. बरोबर आहे का नाही? मग 1991 ला तो अंत होऊन गेला त्या काय म्हणतात त्या गोष्टीचा. 1991 ला एकदम जास्त कर्ज होऊन गेलं भारतावर. भारताकडे इतके पैसे कमी उरले होते की आपण फक्त 14 दिवस पेट्रोल आयात करू शकत होतो. म्हणजे फार वाईट परिस्थिती उरली होती भारताची. पण शेवटी भारताला 1990च्या जवळपासच आपण सोनं वगैरे गहाण ठेवून दिलं होतं. मग 1991 ला आपण गेलो काय म्हणता IMF आणि वर्ल्ड बँककडे. IMF आणि वर्ल्ड बँकने आपल्याला सांगितलं की तुम्ही आता काय करा? तुम्ही आता हे सरकारी धंदे बंद करा, म्हणजे सरकारी कंपन्या बंद करा, प्रायव्हेट सेक्टरला ओपन करा. मग 1991 मध्ये आपण आर्थिक सुधारणा केल्या. त्या आर्थिक सुधारणांना LPG असं म्हणतात. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि मग आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे आलो. 1991 नंतर बघा, 1991
आता असून आपण आता थोडं समाजाचा विचार कमी केला. आता आपण प्रायव्हेट कंपन्याकडे यायला लागलोय. याला म्हणता भांडवलशाही. म्हणजे 1947 ला आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. नंतर आपण थोडंसं भांडवलशाही समाजवादाकडे झुकलो. मात्र 1991 पासून पुढे आतापर्यंत आपण आता भांडवलशाही दिशेकडे आपला प्रवास चालू झालेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास चालू झाला आहे. आता हा प्रश्न बघा. 1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरुवात झाली? मुक्त अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणांची युग. खरंय. आपण आर्थिक सुधारणा केल्या, एलपीजी आणि मुक्त अर्थव्यवस्थेकडे आलो. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच फ्री इकॉनॉमी, म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. इकडे चाललो ना आपण. सार्वजनिक क्षेत्राच्या विस्ताराचे युग. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र. नाही, सरकारी क्षेत्र आपण विस्तार नाही केला, कमी केलं 1991 नंतर. परकीय व्यापाराचे नियंत्रणाचे युग. नाही, एलपीजी याच्यातला जो जी आहे तो ग्लोबलायझेशन आहे. म्हणजे बाहेरच्या देशाला कंपन्या आणायच्या, परकीय कंपन्या, त्यांना कमी नाही करायचं. उत्तर 1 नंबर आहे. बस. अर्थव्यवस्थेचे असे 3 प्रकार पडतात. कशावरून? सॉरी, 3 प्रकार पडतात उत्पादनाच्या साधनांच्या मालकीनुसार. आता अर्थव्यवस्थेच्या अजून इतर 2 प्रकार पडतात, ते पण आपल्याला बघायचे. आता हे विकासाच्या टप्प्यानुसार ज्या देशामध्ये किंवा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई राष्ट्राचं उत्पन्नाचं मोठं प्रमाण आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? समजा आमच्या घरामध्ये 5 लोक आहे आणि कमवणारा एकच व्यक्ती आहे आणि त्यांचं उत्पन्न आहे, समजा माझे पप्पा आहे समजा, असं ना तुम्ही, ते ना 25,000 रुपये कमवतात. आमच्या घराचं उत्पन्न किती झालं? 25,000. पण प्रत्येक माणसाचं उत्पन्न किती? ते उत्पन्न भागीला लोकसंख्या. 25,000 भागीला 5 केलं म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न 5,000 आहे. याला पर कॅपिटा इन्कम म्हणतात. दर डोई उत्पन्न. डोई म्हणजे डोकं. प्रत्येक डोक्याला किती उत्पन्न मिळते? दर डोई उत्पन्न. ज्या देशामध्ये दर डोई उत्पन्न जास्ती आहे, ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालंय, म्हणजे मोठे मोठे उद्योग तयार झालेत, मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय, साक्षरता भरपूर जास्ती आहे, लोक शिकलेले आहेत, जन्मदर कमी होतोय, म्हणजे कमी लोकसंख्या आहे, जन्म कमी होत आहे, मृत्यू पण कमी होत आहे, म्हणजे आरोग्याच्या फॅसिलिटी चांगल्या आहेत, दवाखाने चांगले आहेत. अशा अर्थव्यवस्थेला आपण डेव्हलप इकॉनॉमी म्हणतो किंवा विकसित अर्थव्यवस्था म्हणतो. अमेरिका, चायना हे विकसित देशांमध्ये येतात. चायनाला लोक म्हणत नाही, खरं सांगितलं तर चायना पण विकसितच आहे, पण ठीक आहे. अमेरिका, युरोपमधले देश, जर्मनी, इंग्लंड हे डेव्हलप इकॉनॉमी आहे. त्यांच्याकडे उत्पन्न जास्ती आहे, त्यांच्याकडे काय म्हणतात लोकसंख्या कमी आहे, त्यांच्याकडे हेल्थच्या फॅसिलिटी चांगल्या आहेत, त्यांच्याकडे लोक शिकलेले आहेत, लोकांना जॉब आहे, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो डेव्हलप इकॉनॉमी म्हणतो. भारतासारखे देश काय विकसनशील आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. याच्यामध्ये काय असतं? दरडोई उत्पन्न कमी असतं. आपल्या देशाचं उत्पन्न बऱ्यापैकी जास्त आहे. आपण जगातली 4थी किंवा 5वी अर्थव्यवस्था आहे आता, पण आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे की आपण फार कमी होऊन जातो, आपण फार मागे होऊन जातो. औद्योगिकरण कमी कमी उद्योग आहे आपल्या देशामध्ये. कृषी क्षेत्रावर आज सुद्धा 50% लोक काम करताय. ही वाईट गोष्ट आहे. 50% लोक शेतीमध्ये काम करताय आणि शेतीमध्ये उत्पन्न तेवढं नाहीये. साक्षरतेचं कमी प्रमाण, अजून पण तेवढे लोक शिकलेले नाहीत. आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर. लोकसंख्या आता किती वाढते तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण जगामध्ये 1 नंबर आहे आजच्या घडीला लोकसंख्येमध्ये. या सर्व कमी विकसित देशाचं लक्षण आहे, म्हणून आपण डेव्हलपिंग देशांमध्ये येत असतो. भारत, पाकिस्तान वगैरे हे डेव्हलपिंग नेशन्स आहेत. प्रगत औद्योगिक समाजाची ठळक वैशिष्ट्य कोणती? प्रगत औद्योगिक समाज म्हणजे डेव्हलप नेशन किंवा डेव्हलप सोसायटी, याचं वैशिष्ट्य काय असतं? पुरेशी सामाजिक सुरक्षितता, म्हणजे सोशल सिक्युरिटी जास्त असते. सोशल सिक्युरिटी जास्त असते. खरंय. मोफत शिक्षण. खरंय. शिक्षण जास्त असतं. शिक्षण जास्त असतं. मोफत असतं. सहज रोजगार उपलब्ध. खरंय. रोजगार पण जास्त असतो. मोफत अन्नधान्य. लोकांना जेवायला पण मिळून जातं. हे पण खरंय. आता तुम्ही म्हणणार की जर सर्वच बरोबर आहे, मग उत्तर काय लिहायचं? अशा वेळेस जे ब्रॉड उत्तर येते लिहायचं. अशा वेळेस जे ब्रॉड उत्तर येते लिहायचं. म्हणजे कसं बघा, सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय? आपल्याला समाजामध्ये नीट जगायचंय. त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? शिक्षण पाहिजे, रोजगार पाहिजे आणि जेवण पाहिजे. या तिन्ही गोष्टी सोशल सिक्युरिटीमध्ये येऊन जातात. मग जर या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे, तर जे मोठं उत्तर आहे, जे सर्वांना घेऊन चालतंय, ते गोल केलं पाहिजे. ते गोल केलं पाहिजे. हा प्रश्न मी तुम्हाला याच्यामुळे जाणून दिला होता, की पेपरमध्ये लॉजिक कसं लावायचं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, त्यानंतर सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा आणि
विश्वनाथन आनंद. हे 3 लोक कोण आहेत? एक ऑप्शन दिलं क्रिकेटर, एक ऑप्शन दिलं टेनिसपटू, एक ऑप्शन दिलं चेसपटू आणि एक ऑप्शन दिलं खेळाडू. काय येईल? खेळाडू. कारण खेळाडू म्हटल्यावर तिन्ही लोक त्याच्यामध्ये येऊन जात आहे का नाही? असं जे ब्रॉड ऑप्शन असतं ना ते आपण गोल केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये बाकी सर्व इन्क्लूड होऊन गेले. यासाठी मी हा प्रश्न आणलाय. हा प्रश्न रिपीट होणार नाही, पण याच्यासारखे दुसरे प्रश्न तयार होऊ शकता. तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की या तिघांचा अर्थ तर हाच होतोय. याला गोल केलं पाहिजे. यासाठी मी हा प्रश्न आणलेला होता. आता आपल्याला समजतं कसं काय, की एखादा देश डेव्हलप कंट्री आहे आणि एखादा देश डेव्हलपिंग आहे, हे आपल्याला समजतं कसं काय? त्यासाठी 2 संस्था असतात. एक असतं वर्ल्ड बँक आणि एक असतं UNDP. युनायटेड नेशनचा हा प्रोग्राम आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तो. आणि हे जागतिक बँक, वर्ल्ड बँक, हे 2 लोक ठरवतात की कोणता देश विकसित आहे आणि कोणता देश कमी विकसित आहे. वर्ल्ड बँक कसं ठरवतो बघा. GNI म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि PC म्हणजे पर कॅपिटा. याला मराठीत म्हणतात दरडोई राष्ट्रीय उत्पन्न. दरडोई राष्ट्रीय उत्पन्न. मग दरडोई राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका माणसाचं किती उत्पन्न आहे वर्षाला? एका माणसाचं किती उत्पन्न आहे वर्षाला? याच्यावरून देशाची रँकिंग लागत असते. ज्यांचं उत्पन्न $1045 पेक्षा कमी वर्षाला, $1045 पेक्षा कमी वर्षाला म्हणजे जवळपास 1 लाखापेक्षा कमी आहे. बरोबर? अशा देशाला अविकसित देश म्हणतात. आता विकसनशीलचे पण 2 टप्पे पडले नाही. एक कमी मध्यम आणि एक उच्च मध्यम. हे जे उच्च मध्यम विकसनशील देश आहे, हे केव्हाही विकसित होऊ शकतात. पण आपण तिथे नाही अजून. कमी मध्यम उत्पन्न देश, ज्यांचं उत्पन्न प्रति डॉलर प्रति वर्ष दरडोई उत्पन्न $1046 ते $4095 मध्ये. अशा यांना आपण कमी मध्यम उत्पन्न देश म्हणतो. हे विकसनशील देश असतात. आपल्या देशाचं उत्पन्न ह्या रेंजमध्ये किती? 2694. हा लेटेस्ट वाला रिपोर्ट आणलाय मी. 2694 पर कॅपिटा इन्कम आहे आपल्या डॉलरमध्ये. म्हणजे आपल्या देशातला एक माणूस 1-2 लाख रुपये काहीतरी कमवतो वर्षाला, जे की कमी आहे. आपण कमी मध्यम उत्पन्न देशमध्ये म्हणजे आपण विकसनशील देशामध्ये. याच्यावरती आता 4095च्या पुढे 4096 ते $12,695 प्रति वर्षाला जर कोणी कमवते प्रति डॉलर प्रति कॅपिटा, तर अशा देशाला आपण उच्च मध्यम उत्पन्न देश म्हणतो. आणि ज्यांचं उत्पन्न $12,696+ आहे, त्यांना आपण उच्च उत्पन्न देश म्हणजे विकसित देश म्हणत असतो. तुम्हाला हे बिलकुल पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की भारत कुठे? भारत कुठे एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. भारत हा इथे. तुम्हाला असा प्रश्न येईल, वर्ल्ड बँकनुसार भारत हा कोणत्या उत्पन्न गटामध्ये येतो? तर आपण कमी मध्यम उत्पन्न गटामध्ये येतो. कमी मध्यम उत्पन्न गटामध्ये येतो. $1046 ते $4095 याच्यामध्ये आपण 2694 जवळपास $2700 हे आपलं उत्पन्न आहे. आता UNDP काय करतं? UNDP पैशावर मोजत नाही. एखाद्या घरामध्ये पैसा जास्ती असतो, पण लोक शिकलेले राहत नाही किंवा त्याच्यामध्ये काय राहत नाही, लोकांमध्ये एवढं डेव्हलपमेंट झालेलं राहत नाही. म्हणजे कसं बघा, हे एक घर आहे, याचं इन्कम ₹10,000 आणि हे दुसरं घर आहे, याचं इन्कम ₹5,000. कोण जास्त विकसित आहे? तुम्हाला असं वाटेल की हे विकसित आहे, पण तसं नाहीये. या घरामध्ये समजा 20 लोक आहे, असे 20 लोक आहे. या घरामध्ये 2च लोक आहे. या घरामध्ये 2च लोक म्हणजे याच्यावर ₹2,500 खर्च होत आहे. हे काय करतील? हे स्वतःचं काय म्हणतात, चांगलं शिक्षण घेतील, चांगल्या आरोग्याच्या सोयी बघतील, जिम लावतील, चांगलं जेवण करतील, हे व्यवस्थित राहतील, तंदुरुस्त. यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जास्त राहील. याच्यामध्ये काय 20 लोक आहे. कोणाला खायला भेटणार नाही, कोणाला शाळेत जायला भेटणार नाही, कोणाकडे कपडे नाहीये, कोणाला नोकरी नाहीये, कोणाकडे चांगलं आरोग्य नाहीये, चांगलं शिक्षण नाहीये. हे काय राहील? यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कमी राहील. UNDP काय म्हणतं? पैसा महत्वाचा नाहीये. ह्युमन डेव्हलपमेंट महत्वाची आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स महत्वाचा आहे. त्याला आपण HDI म्हणतो. मग UNDP काय करतं? HDI नुसार देशांची वर्गवारी करतं. 193 देशांची ते वर्गवारी करत असतं. त्यांचा HDI 0.55 पेक्षा कमी आहे. त्यांना अल्प विकसित देश म्हणतात, म्हणजेच अविकसित म्हणतात. मध्यम विकसित देश म्हणजे काय? त्यांचा HDI 0.55 ते 0.699 आहे. ते 7 पेक्षा कमी. त्यांना आपण मध्यम विकसित देश म्हणतो. भारत या रेंजमध्ये. भारताचा नंबर 130 आहे. 193 पैकी 130 आहे म्हणजे फार मागे आहे आपण. 0.685 हा आपला काय HDI आहे. हा लेटेस्ट वाला आकडा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
0.685 आपला HDI आहे. म्हणजे आपण इथे 0.685 आपण इथे मध्यम विकसित देश आहे. म्हणजे UNDP नुसार सुद्धा आपण काय विकसनशील आहेत. त्यांचा HDI 0.7 पेक्षा जास्ती आहे. 0.799 पर्यंत म्हणजे 8 पर्यंत. त्यांना आपण उच्च विकसित म्हणतो. ज्यांचा 8 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण अति उच्च विकसित म्हणतो. नॉर्वे सारखे देश. बरोबर? आपण इथे आहेत. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? UNDP आणि वर्ल्ड बँक या दोघांनुसार आपण काय विकसनशील देश आहेत. वर्ल्ड बँक नुसार निकष काय पर कॅपिटा इन्कम आणि UNDP नुसार निकष काय HDI. HDI मध्ये भारताचा नंबर किती आहे? 130वा आणि आपला HDI किती 0.685. एवढा पॉईंट फक्त तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे. बाकी मी तुम्हाला HDI काय असतो, तो कसा मोजतात ते शिकवणार आहे. बस एवढं आपलं आजचं पहिलं लेक्चर होतं. आपण अर्थव्यवस्थेचा बेसिक कन्सेप्ट बघितल्या, त्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले, उत्पादनाच्या मालकीनुसार आणि दुसरं काय विकासानुसार. बस एवढं आपलं पहिलं बेसिकचं लेक्चर होतं. मला अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असणार. बाकी जास्त काळजी करायची गरज नाही. आता आपण सुरुवात केली. हळूहळू तुम्हाला या कन्सेप्ट परत परत रिपीट होतील ना, तुमचं हे व्यवस्थित पाठांतर होईल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू आणि भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती घेऊ की भारतीय अर्थव्यवस्था नेमकी आहे कसं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.